नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे यशोदा अकॅडमीमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्ट क्लर्क भरतीसाठी दुसरी मॉक टेस्ट घेणार आहोत. याआधी आपण 90 प्रश्नांची मॉक टेस्ट घेतली होती. आजची ही 90 प्रश्नांची मॉक टेस्ट असणार आहे. गुण हे 90 असणार आहेत आणि वेळ 60 मिनिटाचा असणार आहे. जर तुम्ही ही मॉक टेस्ट आपल्या टेलिग्राम चॅनलवरून जर PDF प्रिंट काढून घेतली असेल आणि ती जर सोडवली असेल तुम्ही टाईम लावून, तर आता त्याचे तुम्हाला आन्सर चेक करायचे आहेत आणि त्याचं मी आता ॲनालिसिस करणार आहे. त्याचं तुम्हाला जर एक्स्ट्रा माहिती असेल ती तुम्हाला इथे साईडला नोट डाऊन करून घ्यायची आहे, जेणेकरून तुम्हाला नंतर रिव्हिजनसाठी फायदेशीर ठरेल. आणि जेव्हा लास्टची मॉक टेस्ट होती ती जेव्हा मी तुम्हाला दिली होती तेव्हा खूप जणांचे मला मेसेज होते की टेस्ट ही खूप इझी होती. त्यामुळे जेव्हा आजची जी टेस्ट आहे ती मी मॉडरेट टू हार्ड लेवलचं काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जसे क्वेश्चन हायकोर्टाला असतात तसंच प्रश्न घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे जे क्वालिटी प्रश्न तुम्हाला ते दिसतीलच, त्यामुळे त्याच्यात काही विषयच येणार नाही आपला. फक्त तुम्हाला एक करायचं आहे, आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. खूप विद्यार्थी तसं फक्त बघतात आणि नंतर जातात आणि नंतर डिमांड पण करतात की मॉक टेस्ट घ्या सर, पण सबस्क्राईबच करत नाही. तर असं करू नका विद्यार्थी मित्रांनो. जर एखादं तुम्हाला मी तुमच्यासाठी जर माझे एफर्ट्स तुमच्यासाठी असतील तर तुम्हाला पण थोडंसं फार एफर्ट्स द्यावे लागतील. आणि फक्त एफर्ट्स असं काय नाहीत, तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचं आहे आणि ते पण फ्रीमध्ये आहे. बाकीच्या ठिकाणी तुम्ही फी देतात 99 रुपये किंवा 200 300 काय जण 1000 रुपये फी देऊन बॅच लावलेली, तीच मी तुम्हाला फ्रीमध्ये मॉक टेस्ट घेतो आहे आणि पूर्ण ॲनालिसिसमध्ये. असं पण नाही की असं ओबडधोबड मानाने घेतलं आहे. त्यामुळे चला उशीर न करता आपण चालू करूया, सुरुवात करूया. पहिला पार्ट बघूया. पहिलं मराठीचे क्वेश्चन आहेत, 10 टोटल असतात क्वेश्चन. ठीक आहे. पहिला प्रश्न बघूया. समुद्र या शब्दाचा समानार्थी नसलेला म्हटलं आहे. एक्झाममध्ये काय करायचं, डायरेक्ट नसलेल्याला गोल करायचं. कारण की तुम्ही आता काय करणार, खाली लगेच बघणार आणि अर्णव, अर्णव तर आहे, लगेच तुम्ही गोल करणार, पहिल्याला ऑप्शनला टिक करणार. असं नाही करायचं. नसलेला इथं गोल करायचं आणि मग नंतर बघायचं नसलेलं बघायचं कुठला आहे ते. आता अर्णव समुद्राचा समानार्थी शब्द आहे, रत्नाकर पण आहे. समीरन नाही आहे. समीरन म्हणजे काय तर वारा, समीर, त्यामुळे हा येणार नाही आहे. अब्दी म्हणजे सुद्धा समुद्र आहे, त्यामुळे हे लक्षात ठेवा. अजून समुद्राचे कुठले कुठले आहेत ते लिहून घ्या. दर्या, परत रत्नाकर, रत्नाकर दिलाय, रत्नाकर. परत अर्णव, परत उदधी, परत जलधी, परत अंबुधी आणि अंबुनिधी. हे लक्षात ठेवा समुद्राचे. आणि समीरन म्हणजे काय तर वारा, समीर, हे सुद्धा लक्षात ठेवा. ठीक आहे. उत्तर आपलं काय आहे, ऑप्शन सी आहे. पुढचा प्रश्न बघूया. अलंकारिक शब्दाची चुकीची जोडी म्हटल्या, चुकीची जोडी म्हटले. हे तुमचं काही खूप विद्यार्थ्यांची असं सिली मिस्टेक होता कामा नये, कारण की एक मार्काने कट ऑफ जातो, हे लक्षात ठेवा. ओनामा म्हणजे प्रारंभ, हे बरोबर आहे. उंटावरचा शहाणा म्हणजे मूर्ख सल्ला देणारा, म्हणजे मूर्ख सल्ला देतो तो उंटावरचा शहाणा असतो. पाताळयंत्री म्हणजे खोल विचार करणारा, तर हे चुकलेलं आहे. पाताळयंत्री म्हणजे खोल विचार करणार नाही, तर काय तर तो कपटी किंवा कारस्थानी मनुष्य, त्याला काय म्हणायचं, पाताळयंत्री. त्यामुळे उत्तर आपलं सी आहे. आणि डी काय तर कळीचा नारद भांडणे लावून देणार आहे, हे बरोबर आहे. ठीक आहे. म्हणून उत्तर काय येणार आहे, चुकीची कुठली आहे, ऑप्शन सी, पाताळयंत्री, खोल विचार करणार नाही तर काय तर कपटी उत्तर आहे, त्याचं योग्य अर्थ आहे. पुढचा प्रश्न बघूया. दुष्काळ या शब्दाचा संधी विग्रह ओळखा असं म्हटले. दुस अधिक काळ नाही होत, दुहू अधिक काळ, बरोबर आहे. कारण की ही काय तर विसर्गी संधी आहे. त्यामुळे उत्तर आपलं काय, ऑप्शन बी आहे. दुष अधिक काळ नाही होत आणि दु अधिक काळ असं पण नाही होत. त्यामुळे ही विसर्ग संधी असल्यामुळे ह्याचा फोड कशी होणार, दुहू अधिक काळ. ठीक आहे. उत्तर काय आपला ऑप्शन बी आहे. पुढचा प्रश्न. तू सावकाश चालतोस या वाक्यातील प्रयोग ओळखा असं म्हटलेलं आहे. आता चालणारा तू काय झालं, कर्ता झालं. चालण्याची क्रिया त्याच्यावरतीच होते, त्यामुळे हे काय ह्याच्यात कर्मच नाही आहे. ठीक आहे. त्यामुळे कर्मणी येण्याचा काही प्रश्नच नाही, त्यामुळे पहिला ऑप्शन तर गेला. ठीक आहे. आता तू करताय, मग तिथं मी जर लिंग बदलून बघितलं, ती सावकाश चालते. आता जर कर्त्यानुसार जर माझं क्रियापद बदलत असेल तर ते कुठला प्रयोग येणार, कर्तरी प्रयोग येणार. कारण की कर्ता काय असतो, कर्तरी प्रयोगामध्ये धातुरूपेश असतो. त्यामुळे उत्तर माझं काय येणार, कर्तरी, ऑप्शन बी येणार आहे. कारण की कर्त्यानुसार काय होते, क्रियापद बदलते. आणि हे वाक्य कसं आहे, म्हणजे अकर्मक आहे, कारण की ह्याच्यात कर्मच नाही आहे. ठीक आहे. कारण चालण्याची क्रिया ह्याच्यावरच होते. सावकाश हे काही हे नाही आहे, कर्म नाही. ठीक आहे. उत्तर काय असणार आहे, ऑप्शन बी. पुढचा प्रश्न बघूया. यथाशक्ती हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे.
आता यथाशक्ती, आता इथं मला यथा दिसतं, यथा काय आहे, ह्या अवयव आहे, ठीक आहे. शक्तीच्या आधी हा लागला आहे अवयव, ठीक आहे. म्हणून हे काय येणार, अवयवी भाव येणार. आता अवयवी भाव समास कसा ओळखायचा तर सांगतो तुम्हाला. आ, प्रति, यथा, भर, अनु, हर असे जर अवयव लागलेले असले शब्दाच्या आधी तर काय होणार, ते अवयवभाव समास येणार. हे लक्षात ठेवा, ठीक आहे. आपलं उत्तर काय, ऑप्शन सी आहे. पुढचा प्रश्न बघूया. पुढीलपैकी कोणता शब्द शुद्ध आहे? हा ह्याच्या आधी पण मी तुम्हाला घेतलेला होता, त्यामुळे तुम्हाला ट्रिक्स सांगितली होती. आता इथे आशीर्वाद बघा, आणि जेव्हा आपण शुद्ध किंवा मराठीमध्ये येऊ किंवा इंग्लिशमध्ये येऊ त्यावेळेस काय करायचं, इलिमिनेशन करायचं आहे, ठीक आहे. एक एक ह्याच्यानुसार बघायचं आहे. आणि जेव्हा आपण मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये जर वाक्यप्रचार बघतो आणि इंग्लिशमध्ये इडियम्स बघतो तेव्हा काय असते, शब्दशः अर्थ घ्यायचा नाही, त्याचा दुसराच अर्थ काहीतरी दिलेला असतो, ठीक आहे. तो तुम्हाला सांगितलं आल्यानंतर. आता आशीर्वादमध्ये तुम्हाला काय सांगितलेलं ट्रिक मी, आशीर्वाद आपण दुसऱ्यांना देतो, त्यामुळे शची वेलांटी कुठली येणार, दुसरी येणार. इथं पहिली दिले, हे चुकलं, इथं चुकलं, आणि इथं षट कोणाचं येत नाही त्यामुळे हे पण चुकलं. उत्तर काय येणार, ऑप्शन सी, कारण की आशीर्वाद असं लिहिलं जातं, ठीक आहे. इथं शची दुसरी वेलांटी येते कारण की आशीर्वाद आपण दुसऱ्याला देतो असं लक्षात ठेवायचं. उत्तर आपलं सी असणार आहे, ऑप्शन सी. पुढचा प्रश्न. श्रावण बाळाने आई वडिलांना काशीला नेले, या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. आई वडिलांना हे सांगितले, आई वडिलांची कुठली विभक्ती आहे हे विचारलेला आहे प्रश्न. आता इथं कुठला प्रत्यय लागलाय, ना विचारला आहे. ना कशाला असतोय, सलानाते, आणि सलानाते कशाला असते, द्वितीय आणि चतुर्थीला असते, ठीक आहे. आता इथं ऑप्शनमध्ये द्वितीय पण आहे आणि चतुर्थी पण आहे. आता दोन्ही पण ऑप्शनमध्ये द्वितीय पण आहे आणि चतुर्थी पण आहे. तर कसं ओळखायचं, जेव्हा कर्माला सलानाते आणि सलानाते जर लागलं असेल प्रत्यय तर ते कर्माला तर द्वितीय असते, आणि जर कर्त्याला लागलं तर ती चतुर्थी असते, ठीक आहे. आता इथं बघूया. श्रावण बाळाने आई वडिलांना काशीला नेले, नेणारा श्रावण बाळ, श्रावण बाळ काय आलं माझं, कर्ता आलं. आता नेण्याची क्रिया कोणावर होते, आई वडिलांवर होते, त्यामुळे आई वडील काय येणार, कर्म येणार. आता कर्माला प्रत्यय लागलाय ना, त्यामुळे काय येणार, काय सांगितलंय तुम्हाला, द्वितीय येणार, ठीक आहे. त्यामुळे उत्तर काय येणार, द्वितीय येणार. आता तुम्हाला सांगतो, जरा तिकडे सांगतो. पहिली प्रथमाला एक वचनामध्ये आणि अनेक वचनामध्ये प्रत्यय नसतात. द्वितीयाला सांगितलं सलाते, अनेक वचनामध्ये सलानाते. तृतीयामध्ये ने, ए, शी, अनेक वचनामध्ये नी, शी, ई, ही. चतुर्थीमध्ये सेम सलानाते आणि सलानाते, ठीक आहे, सलाते सलानाते. पंचमीमध्ये ऊन हुन. षष्टीमध्ये चा, ची, चे, आणि इकडे अनेक वचनामध्ये चे, चा, ची. सप्तमीमध्ये तय्या. हे सप्तमीपर्यंत झालं. आणि संबोधनला एक वचनामध्ये प्रत्यय नसतात आणि अनेक वचनामध्ये नो हा प्रत्यय असतो, हे लक्षात ठेवा, ठीक आहे. एक वचनामध्ये प्रत्यय नसतात प्रथमाला, अनेक वचनामध्ये पण नसतात, आणि संबोधनमध्ये एक वचनामध्ये प्रत्यय नसतात. कोणाचे सेम असतात प्रत्यय तर म्हटलं तर डायरेक्ट प्रश्न आला तर द्वितीय आणि चतुर्थीचे प्रत्यय सेम असतात, हे लक्षात ठेवा. थोडक्यात सांगितलं तुम्हाला, ठीक आहे. त्यामुळे उत्तर आपलं काय असणार आहे, ऑप्शन ए असणार आहे. 7व्याचं उत्तर ए असणार आहे. पुढचा प्रश्न बघूया. पिंडी ते ब्रह्मांडी या म्हणीचा योग्य अर्थ काय? मग तुम्हाला सांगितलं तसं शब्दशः अर्थ नसतो. तर आता हे बघा, शिवाची पूजा करणे हा तर येणारच नाही, ठीक आहे. त्यामुळे काहीतरी तुम्हाला उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे. आता इथं तुम्ही 75-25 या रेशोपर्यंत जर पोचलाय तुम्ही, एक तर ऑप्शन तुम्ही एलिमिनेट केला आहे, ठीक आहे. पिंडी ते ब्रह्मांडी म्हणजे काय, जे आपल्या जवळ आहे तेच सर्वत्र आहे. म्हणजे पिंडी म्हणजे आपल्या जे जवळ आहे तेच सर्वत्र आहे, म्हणजे आपल्याकडे जे जवळ आहे ते सगळीकडे असणार आहे. त्यामुळे उत्तर आपलं काय, ऑप्शन ए आहे. खूप मोठे संकट येणे हे नाही, आणि शिवबावर अवलंबून राहणे हे सुद्धा नाही. उत्तर आपलं ऑप्शन ए आहे. पुढचा प्रश्न. मराठी भाषेचे पाणिनी कोणाच म्हटलं जातं तर मोकादामलेंना नाही म्हणत, वि.वा. शिरवाडकर यांना पण आहे, आणि पु.ला. देशपांडे यांना पण नाही. उत्तर काय आपलं ऑप्शन बी आहे. दादोबा पांडुरंग तरखडकर यांना
काय म्हणतात तर मराठी भाषेचे पाणिनी आणि मराठी भाषेचे आद्य व्याकरणकार सुद्धा म्हटलं जातं. आद्य व्याकरणकार ह्यांनी काय केलं होतं तर मराठी भाषेचे व्याकरण हे ग्रंथ लिहिला होता. हे लक्षात ठेवा. ठीक आहे, आद्य व्याकरणकार म्हटलं जातं यांना. महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न, तो परीक्षेत उत्तीर्ण झाला कारण त्याने अभ्यास केला होता. हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? आता कारण हे अवयव लागलेलं आहे. कारण म्हणजे काय असणार आहे? कारणबोधक. आणि जेव्हा कारणबोधक येतं तेव्हा काय असतं? वाक्य हे मिश्र वाक्य असते. ठीक आहे, अवयव कोणता आहे ते बघायचं. केवळ वाक्य नाही का? कारण केवळ वाक्यामध्ये काय असतं? एकच उद्देश आणि एकच विधेय असते. ठीक आहे, म्हणजे एकच कर्ता आणि एकच क्रियापद असते. एकच उद्देश आणि एकच विधेय असते. त्यामुळे केवळ वाक्य तर नाही. संयुक्त वाक्यामध्ये काय असतं? संयुक्त वाक्य हे प्रधानत्व सूचक उभयान्वयी अवयवाने जोडलेलं असतं. आता ह्याच्यामध्ये किती 4 प्रकार पडतात? कुठलं? समुच्चयबोधक, विकल्पबोधक, न्यूनत्वबोधक आणि परिणामबोधक. ह्या 4ही अवयवाने जर जोडलेलं असेल तर ते म्हणजे ते कशामध्ये येतात? तर प्रधानत्व सूचकमध्ये येतात. आणि ते प्रधानत्व सूचकमध्ये जर आलं तर ते वाक्य काय असतं? संयुक्त वाक्य असते. आणि संयुक्त वाक्यामध्ये काय असतं? 2 वाक्य असतात, बरोबर. तर ह्या दोन्ही वाक्य काय असतात? प्रधान असतात. प्रधान वाक्य म्हणजे काय? तर ते एकमेकावर अवलंबून नसतात. हे जर नुसतं एक वाक्य लिहिलं तरी ह्या वाक्याचा अर्थ बनतो आणि हे जर एक वाक्य लिहिलं तर ह्या वाक्याचा सुद्धा अर्थ बनतो. त्यामुळे हे एकमेकावर अवलंबून नसतात. ठीक आहे, त्यामुळे ह्यांना काय म्हणायचं? प्रधान वाक्य म्हणायचे दोन्हींना. आणि जर हे जर 2 प्रधान वाक्य आली वाक्यात तर ते संयुक्त वाक्य असते. पण मिश्र वाक्यात कसं असते? 2 वाक्य असतील तर त्यात एक प्रधान असेल आणि एक मिश्र वाक्य असेल. आणि हे जे मिश्र वाक्य आहे हे या वाक्यावर अवलंबून असणार. ठीक आहे, कारण हे स्वतः एकटं लिहू शकत नाही, त्यामुळे हे मिश्र वाक्य आहे. ठीक आहे, मिश्र वाक्य म्हणजेच हे गौण वाक्य. मिश्र वाक्यामध्ये एक प्रधान वाक्य आणि एक गौण वाक्य असतं. जे गौण वाक्य असतं ते प्रधान वाक्यावरती अवलंबून असतं. ठीक आहे, आता मिश्र वाक्यामध्ये कसं असतं? मिश्र वाक्य हे गौणत्व सूचक अवयवाने जोडलेलं असते. ते कुठले आहेत? स्वरूपबोधक, कारणबोधक, उद्देशबोधक आणि संकेतबोधक. संकेत म्हणजे जर तो आला तर मी जाईन असं. ठीक आहे, स्वरूपबोधक, कारणबोधक, उद्देशबोधक, संकेतबोधक ह्या जर अवयवांनी हे केलेलं असेल तर ते वाक्य मिश्र वाक्याचं असते, जोडलेलं असेल तर. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. मिश्र वाक्यामध्ये तुम्हाला सांगितलं 2 मिश्र वाक्यामध्ये कसं असतं? 2 वाक्य असतात, एक प्रधान असतं आणि एक गौण वाक्य असतं. जे गौण वाक्य असतं ते प्रधान वाक्यावरती अवलंबून असतात. पण संयुक्त वाक्यामध्ये कसं असते? 2 वाक्य पण प्रधानच असतात. ठीक आहे, प्रधान वाक्य हे अवलंबून नसतात. ते आणि प्रश्नार्थी वाक्य तर माहिती आहे. प्रश्नार्थी वाक्यामध्ये जेव्हा प्रश्नचिन्ह येतं ते प्रश्नार्थी वाक्य असते. ठीक आहे, हे झालं 10 प्रश्नांचं आपलं विश्लेषण. आता पुढचं बघूया इंग्लिश. ह्याच्यावरती 20 प्रश्न असतात. पहिला प्रश्न, चूज द वर्ड मोस्ट सिमिलर इन द मिनिंग टू इफेमेरल. इफेमेरल म्हणजे काय? तर क्षणभंगूर म्हणजे काय? शॉर्ट पिरियड ऑफ टाईम म्हणजे थोड्या वेळेसाठी. शॉर्ट टाईम. त्याचं काय विचारलेलं आपल्याला? सिमिलर म्हणजे सिनॉनिम विचारलेला आहे. इटर्नल म्हणजे खूप जास्त काळासाठी. ठीक आहे, तर मार्वलचे कुठले तरी मूवी होते बघा इटर्नल, तर ते म्हणजे खूप जास्त काळासाठी. आपण परत हे पण म्हणतो बघा इटर्नल. परत त्याला आपण काय म्हणायचं अजून? एव्हरलास्टिंग परफ्यूम असतं म्हणजे जास्त काळ टिकणारे, ते एव्हरलास्टिंग त्याला सिनॉनिम झाला इटर्नलला. ठीक आहे, परत शॉर्ट लिव्ह म्हणजेच थोड्या वेळासाठी. आपलं उत्तर काय असणार आहे? शॉर्ट लिव्ह असणार आहे. मिस्टिरियस म्हणजे नाही, मिस्टिरियस मूवी असतात. ब्युटिफुल पण नाही. ब्युटिफुलसाठी अजून एक वाक्य देण्यात ठेवा शब्द, ॲल्युरिंग म्हणजे ॲट्रॅक्टिव्ह. ठीक आहे, त्यामुळे इफेमेरलचा सिनोनिम कुठला असणार आहे? शॉर्ट लिव्ह असणार आहे. आणि अजून जरा एक लक्षात ठेवा, ट्रान्झियंट म्हणजेच थोड्या वेळासाठी. फ्लिटिंग हे जे एक्स्ट्रा देतोय ना ते तुम्हाला लिहून ठेवायचे तर. आणि हा तर तुम्हाला माहीतच असेल, टेम्पररी म्हणजे थोड्या वेळासाठी. हे शब्द लिहून ठेवा.
उत्तर आपलं ऑप्शन बी असणार आहे. पुढचा प्रश्न, चूज द वर्ड मोस्ट अपोजिट इन द मिनिंग टू मिटिगेट. मिटिगेटचा अपोजिट विचारला आहे. तर मिटिगेट म्हणजे काय, तर लेस. लेस मेक समथिंग म्हणजे काहीतरी त्याचा कमीपणा होणे, कमी होणे, थोडक्यात कमी होणे. त्याचं आता आपल्याला काय विचारलेलं, अपोजिट विचारलेलं आहे. तर एलिव्हेट, रिलीव आणि अबेट हे त्याचे सिनोनिम्स आहेत. अपोजिट हा आहे. इंटेन्सिफाय म्हणजे काय, तर जास्त करणे, जास्त होणे, एखादी गोष्ट जास्त होणे किंवा जास्त प्रमाणात होणे म्हणजे इंटेन्सिफाय. ठीक आहे. आणि हे जे मिटिगेट म्हणजे एलिव्हेट, रिलीव आणि अबेट म्हणजे कमी होणे. उत्तर आपलं बी आहे. पुढचा प्रश्न, चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड. आता सर्वेलन्सची स्पेलिंग विचारली. आता ह्याच्यामध्ये काय करायचं स्पेलिंगमध्ये, तर तुम्हाला ऑप्शन इलिमिनेट करायचं आहे. आता सर्वे इथपर्यंत बरोबर आहे, सगळीकडे सेमच आहे. फक्त आता इथं ई आहे, इथं ई आहे, इथं ए आहे, इथं ए आहे. ए तर येत नाही त्यामुळे हा ऑप्शन गेला, सी तर गेला आता. ठीक आहे. आता दुसऱ्या ह्याच्यामध्ये बघायचं आहे, मला डबल एल पाहिजे सर्वेलन्समध्ये. इथं एकच एल दिला आहे त्यामुळे हा ऑप्शन गेला आधीच. आता ह्या दोन ऑप्शनमध्ये बघायचं आहे मला. आता इथं ए आहे आणि इथं ई आहे. सर्वेलन्स नंतर ए येतो, इयन्स हा असतो. ठीक आहे. हा सफिक्स असतो, हा लक्षात ठेवा. एन्स नसतो, सर्वेलन्स नसतं, सर्वेलन्स असते. ठीक आहे. ऑप्शन ए उत्तर आहे. स्पेल बरोबर काय, ह्याची जरा तुम्हाला प्रॅक्टिस केली पाहिजे. लेफ्टनंट असे काही काही वर्ड्स आहेत, कमिटी किंवा असले जे वर्ड्स आहेत ना ज्याच्यामध्ये डबल एम डबल टी येतात कमिटीमध्ये, ते तुम्हाला शब्द लक्षात ठेवले पाहिजे. सारखे तुम्हाला प्रॅक्टिस केली पाहिजे, त्यामुळे लक्षात राहतील. त्याचं उत्तर आपलं ऑप्शन ए आहे. आयडेंटिफाय द एरर, नायदर ऑफ द 5 कॅन्डिडेट्स वॉज फाउंड सुटेबल. आता ह्याच्यामध्ये एरर कुठल्या ह्याच्यामध्ये सेक्शनमध्ये ते विचारलेलं आहे. तर एरर हा इथे आहे, ए पार्टमध्ये आहे. नायदर, कारण की नायदर हे दोन गोष्टींसाठी येतं आणि एनी जे आहे, एनी नाही, नन हे दोनपेक्षा जास्त गोष्टींसाठी येतं. ठीक आहे. आता इथं 5 कॅन्डिडेट्स दिले आहेत त्यामुळे नायदर येणार नाही आहे. इथं काय येणार, नन ऑफ द 5 कॅन्डिडेट्स वॉज फाउंड सुटेबल. ठीक आहे. आणि ही जेव्हा इथं नायदर ऑफ, एनी ऑफ ह्याच्यानंतर काय घ्यायचं आहे, प्लुरल नाऊन घ्यायचं आहे आणि जो वर्ब असतो तो सिंग्युलर घ्यायचा आहे. हे लक्षात ठेवा. हा ह्याच्यावरती इथं कधी पुढच्या टायमाला इथं फसवू शकतात, त्यामुळे लक्षात ठेवा. वर्ब जे असणार आहे ते सिंग्युलर येणार आहे आणि जे नाऊन असतं ते काय असतं, प्लुरल असतं. हे लक्षात ठेवा. आता नायदर हे दोन गोष्टींसाठी असते आणि नन हे दोनपेक्षा जास्तसाठी असते. हे या दोघांना समान आहेत. आणि आयदर हे दोन गोष्टीसाठी असते आणि एनी हे दोन गोष्टीपेक्षा जास्त असते. हे दोघं एकमेकांना इक्विव्हॅलंट आहेत, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. त्यामुळे याचं उत्तर काय येणार आहे, ऑप्शन ए येणार आहे. पुढचा प्रश्न, फिल इन द ब्लँक. ही इज ब्लाइंड डॅश हिज ओन फॉल्ट्स. ही इज ब्लाइंड डॅश हिज ओन फॉल्ट्स म्हणजे काय करतोय तो, त्याच्या चुका आहेत त्याला तो काय करतोय, दुर्लक्ष करतोय. मग काय येणार, ब्लाइंड टू येणार. ब्लाइंड टू कधी वापरतात, जेव्हा आता आपण एखादी गोष्ट इग्नोर करतो तेव्हा ब्लाइंड टू वापरतो. जसं की शी वॉज, सेमच वाक्य, शी वॉज ब्लाइंड टू हिज मिस्टेक्स म्हणजे ते त्याच्या चुकांना दुर्लक्षित करते. ब्लाइंड टू, जेव्हा एखादी गोष्ट आपण इग्नोर करतो तेव्हा ब्लाइंडसोबत टू हे प्रिपोजिशन घेतो, हे लक्षात ठेवा. आणि जेव्हा ब्लाइंड इन म्हणजे जेव्हा एखादा तुम्हाला, आता समजा तुम्हाला ह्याच्यामध्ये दाखवायचं म्हणजे एखाद्या डोळ्यानं तुम्हाला दिसत नाही तेव्हा काय घेणार, ब्लाइंड इन किंवा ब्लाइंड ऑफ हे दोन्ही घेऊ शकता तुम्ही, पण जास्त प्रेफरेबल इन असते. ठीक आहे. वाक्यात तुम्हाला दाखवतो. शी इज ब्लाइंड इन हर राईट आय म्हणजे ती उजव्या डोळ्याने जरा हे आंधळी आहे असं. ठीक आहे. म्हणजे एखाद्या ह्याच्यामध्ये तुम्हाला जर दाखवायचं असेल लॅक ऑफ साईट म्हणजे ह्याच्यामध्ये डोळ्यामध्ये जर तुम्हाला हे दाखवायचं असेल
कमीपणा, तर तुम्ही काय वापरणार तेव्हा ब्लाइंड इन किंवा ऑफ वापरणार. ठीक आहे, इन किंवा ऑफ 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 वापरणार. पण इन हे जे जास्त करून प्रिफरेबल आहे हे लक्षात ठेवा. आणि जेव्हा ब्लाइंड फ्रॉम कधी वापरणार, एक ब्लाइंड फ्रॉमसुद्धा असते, ते केव्हा वापरतात तर कॉज ऑफ ब्लाइंड, म्हणजे कशामुळे झालं. वाक्यामध्ये तुम्हाला दाखवतो, समजेल तुम्हाला. ही इज ब्लाइंड फ्रॉम अ डिसीज असं येणार, ब्लाइंड फ्रॉम येणार. ठीक आहे, त्यामुळे ह्याचं उत्तर आपलं काय टू आहे, ब्लाइंड टू. पुढचा प्रश्न बघूया. वन वर्ड सबस्टिट्यूशन, अ पर्सन हू हेट्स मॅनकाइंड. आता फिलॉन्थ्रॉपिस्ट म्हणजे काय, लव्ज मॅनकाइंड, ह्याचा अपोजिट येणार हा. आणि जो हेट करतो तो कोण असतो, मिसनथ्रोप असतो. हेट्स मॅनकाइंड. आणि मिसोगायनिस्ट म्हणजे काय, वन हू हेट्स वुमन, त्यांना काय म्हणायचं, मिसोगायनिस्ट. आणि ऑप्टिमिस्टिक म्हणजे काय, वन हू लुक ब्राईटर साईड, म्हणजे आशावादी. आणि ह्याचंच अपोजिट काय तर पेसिमिस्ट आहे, हे लक्षात ठेवा. हे दोघं एकमेकांना अपोजिट आहेत, हे लक्षात ठेवा. वन हू हेट्स मॅनकाइंड इज मिसनथ्रोप आणि वन हू लव्ज मॅनकाइंड इज फिलॉन्थ्रॉपिस्ट. त्यामुळे उत्तर आपलं काय, ऑप्शन सी आहे. पुढचा प्रश्न इडियम विचारलेला आहे. टू टर्न ओव्हर अ न्यू लीफ म्हणजे काय, टू प्लांट अ ट्री. हे बघा, शब्दशः अर्थ घ्यायचाच नाही, हे पण येणार. टू चेंज वन बिहेवियर्स फॉर द बेटर म्हणजे हे उत्तर आपलं आहे, टू चेंज वन्स बिहेवियर फॉर द बेटर. टू स्टार्ट बिझनेस हे तर नाही आहे. टू रीड अ बुक केअरफुली हे सुद्धा नाही, उत्तर आपलं ऑप्शन बी आहे. म्हणजे थोडक्यात काय, इम्प्रूव्ह म्हणजे रिस्टार्ट, थोडक्यात इम्प्रूव्ह किंवा रिस्टार्ट. टू टर्न ओव्हर अ न्यू लीफ. पुढचा प्रश्न, चेंज टू पॅसिव्ह वॉइस, द टीचर इज चेकिंग द पेपर्स. आता इज चेकिंग काय, प्रेझेंट कंटिन्युअस आहे. ठीक आहे, तेव्हा व्हॉइसमध्ये आपण काय करतो, जेव्हा आय एन जीचे येतात तेव्हा काय करतो आपण, फक्त सिम्पली काय करतो, बिंग ॲड करतो बस. आणि जेव्हा हे जो सब्जेक्ट असतो तो करते ह्याच्या कर्माच्या जागी जातो, आणि जे कर्म आहे ते सब्जेक्टच्या जागी येतं. सब्जेक्ट ऑब्जेक्ट जागी आणि ऑब्जेक्ट सब्जेक्टच्या जागी. ठीक आहे. द पेपर वेअर चेक बाय द टीचर्स, हे चुकलं आहे. द पेपर्स आर चेक हे पण चुकलं, कारण मला बिंग पाहिजे वाक्यामध्ये. द पेपर्स आर बिंग चेक बाय द टीचर्स हे बरोबर आहे. आणि द पेपर्स आर बिंग चेक बाय द टीचर्स, इकडचं इकडे गेलं, इकडचं इकडे. द पेपर्स हॅव बीन चेक हे चुकलेलं आहे. त्यामुळे उत्तर काय येणार माझं, ऑप्शन सी येणार आहे. पुढचा प्रश्न, चेंज टू इनडायरेक्ट स्पीच, शी सेड आय हॅव बीन वर्किंग सिन्स मॉर्निंग. आता आय हॅव बीन वर्किंग सिन्स मॉर्निंग, हॅव बीन वर्किंग काय तर प्रेझेंट टेन्स कुठला आहे तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे. जेव्हा मी डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीच म्हणजे करतो तेव्हा काय करतो, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसचं काय करणार मी, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स करणार. त्यामुळे काय येणार, हॅव बीन वर्किंगचं काय होणार, हॅड बीन होणार, हॅड बीन वर्किंग. बस मला हेच वाक्यामध्ये शोधायचं आहे. हॅड बीन वर्किंग कुठे आहे, हॅज बीन वर्किंग आहे, त्यामुळे हे पण चुकलं आहे. परत हॅड बीन वर्किंग इथे आहे बघा, त्यामुळे हे उत्तर असणार आहे. इथे नाही हॅड बीन वर्किंग, इथे पण हॅड बीन वर्किंग नाही दिली. आता इथं दिले हॅड बीन वर्किंग, पण जो टाईम पिरियड आहे तोच दिलेला नाही, कारण की सिन्स मॉर्निंग हा जो टाईम पिरियड आहे तो वाक्यातच मिसिंग आहे. त्यामुळे हे चौथं वाक्य येणार नाही. उत्तर काय असणार आहे, ऑप्शन बी असणार आहे, हॅड बीन वर्किंग सिन्स मॉर्निंग. पुढचा प्रश्न, फिल इन द ब्लँक, इफ ही डॅश हार्ड ही वूड हॅव पास द एक्झाम. आता हे काय वाक्य तर कंडिशनचं वाक्य, आणि कुठली कंडिशन आहे तर थर्ड कंडिशन आहे, कारण की पुढे बघा वूड हॅव पास दिलं आहे, आणि ही काय कुठल्या थर्ड कंडिशनमध्ये काय असतं तर मॉडल परफेक्शन असतं. तेव्हा आपण काय करतो, इथे काय घेतो, पास्ट परफेक्ट घेतो. त्यामुळे काय येणार, हॅड वर्क येणार. आणि इफच्या वाक्यामध्ये मॉडल ऑक्झिलरी येत नाही हे लक्षात ठेवा, म्हणजे इथे विल किंवा कॅन कुड हे येणार नाही आहे इफच्या वाक्यामध्ये. त्यामुळे तिथे जर एररसाठी क्वेश्चन आला तर ते लक्षात ठेवा. हे का आलं हॅड वर्क समजलं, कारण की इथं काय
ही वूड हॅव पास, ही मॉडल परफेक्शन आहे, त्यामुळे त्याच्यानुसार इथं काय येणार तर पास्ट परफेक्ट टेन्स येणार. पास्ट परफेक्ट. हॅज वर्क येणार नाही कारण प्रेझेंट परफेक्ट आहे, वर्क्स तर येणार नाही आणि वर्क पण येणार नाही. ठीक आहे, उत्तर काय असणार आहे ऑप्शन सी असणार आहे. पुढचा प्रश्न सिनॉनिम ऑफ रिडंडंट. रिडंडंटचा काय विचारलेला आहे सिनॉनिम विचारलेला आहे. रिडंडंट म्हणजे काय तर अननेसेसरी, म्हणजे जे गरजेचं नाही आहे असं. अननेसेसरी स्पेलिंगसुद्धा लक्षात ठेवा, डबल एस येते अननेसेसरीमध्ये. नेसेसरी हा काय पहिलाच काय दिलेला आहे आपल्याला सिनॉनिम विचारलेला आहे, अँटोनिम्स दिलेला आहे. सुपरफ्लियस म्हणजेच काय आहे तर अननेसेसरी, हे त्याचा काय सिनोनिम्स आहे. स्कॅन्टी नाही येणार. स्कॅन्टी म्हणजे काय तर थोड्या प्रमाणात, अल्प प्रमाणात, थोड्या प्रमाणात. ह्याचा अजून एक सिनोनिम्स लक्षात ठेवा, मियाग्रे आणि मॉडेस्ट, हे त्याचे 2 सिनोनिम्स लक्षात ठेवा. फिक्स तर नाही, म्हणजे फिक्स म्हणजे माहिती आहे तुम्हाला, फक्त काय ह्याचं उत्तर काय सुपरफ्लियस आहे. ऑप्शन बी उत्तर आहे त्याचं. नेसेसरी नाही आहे कारण की त्याचं काय अँटोनिम्स होतं. रिडंडंट म्हणजे काय अननेसेसरी. उत्तर आपलं ऑप्शन बी आहे. पुढचा प्रश्न अँटोनियम ऑफ कॅन्डिड. कॅन्डिडचं काय विचारलेलं आहे अँटोनियम विचारलेलं आहे. कॅन्डिड म्हणजे काय हॉनेस्ट, फ्रँक, हे जर त्याचे सिनोनिम्स दिलेत त्यामुळे काय येणार डिसेप्टिव्ह. डिसेप्टिव्ह म्हणजे काय खोटारडा, फसवणारा. त्याला अजून काय वर्ड आहे शाम, स्लाय, हे लक्षात ठेवा. परफिडियस, हे लक्षात ठेवा. हा महत्त्वाचा शब्द लक्षात ठेवा जरा. परफिडियस म्हणजे काय फसवणारा, शाम. आणि बोल्ड म्हणजे काय कॉन्फिडंट, करेजियस, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न कलेक्टिव्ह नाऊन विचारलेला आहे. अ डॅश ऑफ लार्क्स, तिथे काय येणार आहे तर एक्साल्टेशन येणार आहे. ठीक आहे, अ एक्साल्टेशन ऑफ लार्क्स. प्राईड कोणाचं असते तर लायन्सचा. प्राईड इज फॉर लायन्स, एक्साल्टेशन लार्क्स, आणि स्कूल फॉर फिश, आणि पॅक इज फॉर डॉग. ठीक आहे, डॉगचं कलेक्टिव्ह नाव काय पॅक आहे, फिशचं कलेक्टिव्ह नाव काय स्कूल आहे, लार्क्सचं काय एक्साल्टेशन आहे, आणि लायन्सचं काय प्राईड आहे. हे लक्षात ठेवा एक्स्ट्राचे. पुढचा प्रश्न फिल इन द ब्लँक. ब्रेड अँड बटर डॅश अ होलसम फूड. आता इथे काय येणार आता तुम्हाला सांगतो. काही विद्यार्थी काय करणार, आता इथं 2 दिसत आहेत त्यामुळे काय करणार प्लुरल घेणार, आर घेणार, पण नाही असं नसते. आता काही जे असतात की नाही कलेक्टिव्ह फ्रेसेस ते तुम्हाला सांगतो, ज्याच्यानंतर काय घ्यायचं सिंग्युलरच घ्यायचं. त्यामुळे उत्तर आपलं काय हे उत्तर आहे. तुम्हाला अजून सांगतो कुठल्या कुठल्या फ्रेसेस आहेत. आता जसं इथं झाली ब्रेड अँड बटर, परत फिश अँड चिप्स, ह्याच्यानंतर काय घ्यायचं सिंग्युलरच वर्ब घ्यायचं. हे लक्षात ठेवा. म्हणजे ह्याच्यानंतर इज, वॉज असे सिंग्युलर वर्ब्स येणार. परत राईस अँड करी, राईस अँड करी, विस्की अँड सोडा, विस्की अँड सोडा, हे लिहून घ्या. राईज अँड फॉल, पेन अँड इंक, स्लो अँड स्टडी, टाइम अँड टाइड, हॉनर अँड ग्लोरी, हे लिहून घ्या. राईस अँड फिश अँड चिप्स, राईस अँड करी, विस्की अँड सोडा, राईज अँड फॉल, पेन अँड इंक, स्लो अँड स्टडी, टाईम अँड टाईड, आणि हॉनर अँड ग्लोरी. हे लक्षात ठेवा. याच्यानंतर काय घेणार सिंग्युलरच वर्ब घेणार. हे लक्षात ठेवा. त्यामुळे उत्तर काय येणार याचं आपलं ऑप्शन ए येणार आहे. पुढचा प्रश्न वन वर्ड सबस्टिट्यूशन. द स्टडी ऑफ एन्शियंट इन्स्क्रिप्शन, त्यांना काय म्हणतात तर इपिग्राफी म्हणतात. उत्तर आपलं ऑप्शन बी आहे. न्युमिस्मॅटिक्स म्हणजे काय स्टडी ऑफ कॉइन्स, त्याला काय म्हणायचं न्युमिस्मॅटिक्स म्हणायचं. एन्थॉलॉजी काय म्हणायचं त्याला तर मानववंशाचा अभ्यास. कशाचा तर मानववंशाचा अभ्यास. म्हणजे स्टडी ऑफ ह्युमन रेसेस. आणि आर्किओलॉजी स्टडी म्हणजे जे जमिनीमध्ये असतात
अवशेष जे राहिलेले असतात त्यांचा अभ्यास करणे थोडक्यात. म्हणजे स्टडी ऑफ पास्ट दॅट आर फाउंड इन ग्राउंड, म्हणजे जमिनीमध्ये जे गाडलेले वस्तू जे भेटतात त्याचा अभ्यास करणे म्हणजेच आर्किओलॉजी. ठीक आहे, उत्तर काय आपलं ऑप्शन बी हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न, इडियम टू कीप द वोल्फ फ्रॉम द डुअर म्हणजे काय, तर जे हे असतं काय म्हणणार, हां, जे उपासमार असते त्याला टाळणे थोडक्यात, म्हणजे टू अवॉइड स्टार्वेशन. स्टार्वेशन म्हणजेच उपासमार. ठीक आहे, उत्तर आपलं ऑप्शन ए आहे. टू कीप ॲनिमल्स अवे, हेच बघा शब्दशः अर्थ घ्यायचं नाही, त्यामुळे ऑप्शन हा एलिमेंट होतं. टू बी व्हेरी ब्रेव्ह हे पण नाही. टू गार्ड द हाऊस हे पण नाही, त्यामुळे उत्तर काय आपलं ऑप्शन ए आहे, टू अवॉइड स्टार्वेशन. पुढचा प्रश्न, करेक्ट द सेंटेन्स शी इज माय कझन सिस्टर. शी इज माय कझन सिस्टर नसतं कधी, कारण की एकदा तर तुम्ही असं तरी वापरा, शी इज माय सिस्टर असं तर म्हणा, किंवा शी इज माय कझन असं तर म्हणा. दोन्ही हे एकसाथ येत नाही, त्यामुळे हे वाक्य चुकलेलं आहे. त्यामुळे शी इज माय कझन हे बरोबर आहे. शी इज माय कझन सिस्टर हे पण तसंच परत घेतलं आहे, त्यामुळे कझन सिस्टर येत नाही. शी इज माय कझन सिस्टर कझन हे तर उलटं केलं फक्त, त्यामुळे हे पण येत नाही. नो करेक्शन निडल, करेक्शन पाहिजे, त्यामुळे हे पण चुकलं. उत्तर काय येणार, ऑप्शन येणार. ठीक आहे, फक्त एक तर तुम्ही कझन घेऊ शकता, कझन सिस्टर येणार नाही कधी, किंवा कझन ब्रदरसुद्धा येणार नाही, हे लक्षात ठेवा. म्हणजे थोडक्यात काय, कझन ब्रदर किंवा कझन सिस्टर सोबत येत नाही, फक्त एकदा तर तुम्ही कझन तर वापरा किंवा सिस्टर किंवा ब्रदर वापरा, दोन्ही एकसाथ येऊ शकत नाही. उत्तर आपलं ऑप्शन ए आहे. पुढचा प्रश्न, प्रिपोजिशन ही जम्प डॅश द रिव्हर काय येणार आहे, ही जम्प इन टू द रिव्हर, कारण की रिव्हरच्या आतमध्ये घेतले त्यामुळे इन टू येणार. ठीक आहे, उत्तर आपलं काय ऑप्शन बी आहे. पुढचा प्रश्न, चूज द वर्ड दॅट मीन्स टू ऑफिशियली एंड अ लॉ म्हणजे ऑफिशियली एंड टू लॉ याचा अर्थ कुठला शब्दामधून निघतोय, तर ॲबॉलिशमधून पण निघतोय, रिपीलमधून पण निघतोय आणि ॲब्रोगेडमधून पण निघतोय, त्यामुळे ऑल ऑफ द अबाव हे उत्तर आहे माझं, ऑप्शन डी. उत्तर काय ऑप्शन डी आहे. पुढचा प्रश्न, प्लुरल ऑफ क्रायटेरियन, क्रायटेरियनचा प्लुरल विचारला तर काय, तर क्रायटेरिया हा त्याचा प्लुरल फॉर्म आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे ह्याचं मगाशीचं 29चं ऑप्शन डी उत्तर आहे, आणि 30चं उत्तर काय तर आपलं क्रायटेरिया आहे, ऑप्शन बी. हे झाले आतापर्यंत आपण मराठी आणि इंग्लिशचे दोन्ही मिळून 30 प्रश्न बघितले. ठीक आहे, जर हे विश्लेषण तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो. आता आपण GSचे 10 प्रश्न बघायचे आहेत, विश्लेषण त्याचं करायचं आहे. इथे तुम्हाला मी दोन्ही भाषेमध्ये प्रश्न दिले आहेत, इंग्लिशमध्ये पण दिलेत आणि मराठीमध्ये पण दिलेत, कारण की जो बॉम्बे हायकोर्टाचा जो ॲक्च्युअल पेपर असतो त्याच्यामध्ये पण सेम असंच असतं, इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये. फक्त मराठीचे तर मराठीमध्येच असणार, इंग्लिशचे पण फक्त इंग्लिशमध्ये असणार, आणि कम्प्युटरचे क्वेश्चन इंग्लिशमध्येच असतात फक्त, हे लक्षात ठेवा. म्हणजे फक्त GS, मॅथ्स आणि रिझनिंग ह्यांचे फक्त दोन्ही लँग्वेजमध्ये असतात, बायलिंग्वेलमध्ये असतात. ठीक आहे, हां, पहिला प्रश्न बघूया. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमान्वये उच्च न्यायालय प्रालेख म्हणजेच रिट्स काढू शकतं, तर कलम 32 अंतर्गत सुप्रीम कोर्ट काढत असतं, त्यामुळे ऑप्शन ए तर येणार नाही. कलम 26 अंतर्गत कोण करत असते, तर हायकोर्ट रिट्स काढत असतं. कलम 31 तर नाही, कलम 143 नाही, कलम 143 काय तर सुप्रीम कोर्ट राष्ट्रपतींना सल्ला देतील, हे कलम 143मध्ये, त्यामुळे उत्तर आपलं काय ऑप्शन बी आहे. पुढचा प्रश्न बघूया, उत्तर आपलं ह्याचं काय ऑप्शन बी. पुढचा प्रश्न, स्वातंत्र्यानंतर बॉम्बे हायकोर्टाचे पहिले मुख्य न्यायमूर्ती कोण होते, तर कोण होते, तर ते न्यायमूर्ती MC छागला होते, स्वातंत्र्यानंतर म्हटले. आणि जर बॉम्बे हायकोर्टाची जेव्हा स्थापना झाली म्हणजेच 1862ला जेव्हा स्थापना झाली तेव्हा कोण होते असं विचारलं तर काय कोण होते तेव्हा, तर मॅथ्यू सॉसे होते, हे लक्षात ठेवा. आणि जे MC छागला होते यांचा कार्यकाळ पण थोडक्यात लक्षात ठेवा, 1948 ते 1958 हे त्यांचा कार्यकाळ होता, हे लक्षात ठेवा. आणि मॅथ्यू सॉसे हे होते जेव्हा स्थापना झाली होती, 1861चा कायदा होता आणि त्याच्या अंतर्गत 1862ला हायकोर्टाची स्थापना झाली होती. 3 हायकोर्टाची स्थापना झाली होती, कलकत्ता, बॉम्बे हायकोर्ट आणि मद्रास हायकोर्ट. आणि 1866ला अलाहाबाद उच्च न्यायालयाची स्थापना झाली होती, हे लक्षात ठेवा. 4 तर तुम्हाला स्टार्टिंगचे माहीत पाहिजेत. आणि जर बॉम्बे हायकोर्टाची तारीख विचारली तर 14 ऑगस्ट 1862 ही तारीखसुद्धा नोट डाऊन करून ठेवा. आता जर सुजाता मनोहर इथं मला ऑप्शनमध्ये दिसते, सुजाता मनोहर त्यांच्याबद्दल काय माहिती आहे मला आठवते, तर ह्या काय होत्या, पहिल्या फर्स्ट वुमन होत्या, ह्या फर्स्ट वुमन
जस्टिस फर्स्ट म्हणजे पहिल्या महिला न्यायमूर्ती होत्या बॉम्बे हायकोर्टाच्या, हे लक्षात ठेवा, सुजाता मनोहर. त्यामुळे उत्तर आपलं काय MC छागला आहे. आता तुम्हाला एक होमवर्क म्हणून देतो. जेव्हा महाराष्ट्राची स्थापना झाली म्हणजे 1960ला, त्यावेळेस कोण होतं हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आता आपण तर बघितलं जेव्हा स्वातंत्र्यानंतर पहिले MC छागला होते म्हणजे 48 ते 58च्या दरम्यान, आणि जेव्हा हायकोर्टाची स्थापना झाली होती 1862ला तेव्हा कोण होते, मॅथ्यू रिचर्ड सॉसे होते. तर मला 1960च्या वेळेस कोण होतं ते सांगा, आणि हे तुम्ही शोधून सांगायचं, मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. ठीक आहे. पुढचा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे असं म्हटले. सर्वात कमी कुठे होती तर गडचिरोलीला होती. ऑप्शन बी हे उत्तर आहे. गडचिरोलीला किती होती, 74 होती. सिंधुदुर्ग नाही आहे, रत्नागिरी पण नाही आहे आणि वाशिम पण नाही. 74 लक्षात ठेवा आकडा, कारण कमी आहे तोच लक्षात ठेवायचं तुम्हाला. आणि सगळ्यात जास्त म्हटलं तर मुंबई उपनगर आहे, आणि 2 नंबरला मुंबई शहर आहे, हे लक्षात ठेवा. आणि जर महाराष्ट्राची डायरेक्ट घनताचा आकडा विचारला तर ते किती, 365 आहे महाराष्ट्राची घनता. पुढचा प्रश्न, सरकारी आयोग खालीलपैकी कशाशी संबंधित होता. बँकिंग सुधारणा नाही, बँकिंग सुधारणाशी संबंधित कोणती होती तर नरसिंहन समिती होती. केंद्र राज्य संबंध हे उत्तर आहे माझं, ऑप्शन बी. नदी पाणी वाटप हे पण नाही, आणि निवडणूक सुधारणा हे सुद्धा नाही आहे. नदी पाणी वाटप विवादासाठी कुठलं कलम आहे तर 262 कलम आहे, हे लक्षात ठेवा. केंद्र राज्य संबंधाबाबत सरकारी कमिशनची स्थापना केली होती. कधी केली होती तर 1983ला स्थापना केली होती सरकारी कमिशनची, 1983ला. आणि त्यांनी 247 शिफारसी केल्या होत्या, हे सुद्धा लक्षात ठेवा. आंतरराज्य परिषदेचं कलम विचारलं तर 263, आणि नदी जल वाटप विवादचं कलम विचारलं तर 262. हे 2 कलम लक्षात सुद्धा ठेवा. आणि त्यांनी काय शिफारसी केल्या होत्या तर महत्त्वाची शिफारस त्यांच्या हीच होती, आंतरराज्य परिषद त्यांची महत्त्वाची शिफारस होती सरकारी कमिशनची. पुढचा प्रश्न, बॉम्बे हायकोर्टाचे गोव्यातील कायमस्वरूपी खंडपीठ कोठे आहे तर ते कुठे आहे, वास्को दा गामा मडगाव येथे पण नाही आहे, महापसा पण येथे पण नाही आहे, ते कुठे आहे तर पणजी येथे आहे. ऑप्शन सी हे उत्तर आहे माझं, हे लक्षात ठेवा. खंडपीठे किती आहेत महाराष्ट्राचे टोटल, 3 आहेत, आणि सध्या कोल्हापूरचं चालू आहे. 3 कुठे कुठे आहेत, औरंगाबाद, गोवा आणि नागपूर, या 3 ठिकाणी. आणि जे गोव्याचं होतं म्हणजेच आता पणजीच्या पणजीला आहे, त्याची स्थापना एक लक्षात ठेवा 30 ऑक्टोबर 1982 ह्यावेळेस इथं खंडपीठ स्थापन केलं होतं. पुढचा प्रश्न, राधाकांत देव यांनी धर्मसभा कोणत्या वर्षी स्थापन केली होती तर ती कोणत्या वर्षी स्थापन केली होती, 1830ला केली होती स्थापन. आणि कुठं केली होती तर ती कलकत्तामध्ये स्थापन केली होती, हे लक्षात ठेवा. ऑप्शन बी हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या घटनादुरुस्तीला भारताची लघु राज्यघटना म्हणजेच मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हटले जाते तर ती 42व्या घटनादुरुस्तीला म्हटलं जातं. 42वी घटनादुरुस्ती कधीची, 1976, हे लक्षात ठेवा. 44वी घटनादुरुस्तीने काय केलं होतं आणि 42व्या घटनादुरुस्तीने काय केलं होतं हे बघूया आपण. 42व्या घटनादुरुस्तीने काय केलं होतं तर सरनामा म्हणजेच सरनाम्यामध्ये म्हणजे प्रिमेबलमध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे 3 नवे शब्द ॲड केले होते. आणि मूलभूत कर्तव्य हे एक म्हणजे 10 मूलभूत कर्तव्ये हे कुठे ॲड केले, कलम 51A मध्ये ॲड केले, भाग 4A. हा पॉईंट लक्षात ठेवा. आणि बरेच अजून गोष्टी होत्या त्यासुद्धा 42व्या घटनादुरुस्तीमध्ये केल्या होत्या. ठीक आहे. 44व्या घटनादुरुस्तीमध्ये काय केलं, जो मालमत्ताचा हक्क होता, मूलभूत हक्क, तो काय केला, कायदेशीर हक्क केला, आणि तो कुठं टाकला तर 300A मध्ये केला, हे लक्षात ठेवा. 52व्या घटनादुरुस्ती कशाशी रिलेटेड आहे, 52व्या घटनादुरुस्ती 1985 ही पक्षांतर बंदीच्या ह्याच्यामध्ये आहे. आणि 73 आणि 74वी घटनादुरुस्ती कशाशी रिलेटेड आहे, पंचायत राज, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, प्रसिद्ध दांडेली वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे तर ते कुठल्या राज्यात आहे, कर्नाटकमध्ये. दांडेली कुठे आहे तर कर्नाटक राज्यामध्ये. पुढचा प्रश्न, भारतीय असे जे फॅक्ट्स असतात का नाही हे फक्त लक्षात ठेवा, जास्त काय हे ॲनालिसिस करत बसायची गरज नाही. फक्त महाराष्ट्रातले नॅशनल जे आहेत ते राष्ट्रीय अभयारण्य आहेत ते फक्त लक्षात ठेवा, आणि बाकीचे पण अभयारण्य लक्षात ठेवा महाराष्ट्रातले.
पुढचा प्रश्न, भारतीय क्रांतीची जननी म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर ते मॅडम भिकाजी कामा यांना ओळखलं जातं भारतीय क्रांतीची जननी, हे लक्षात ठेवा. त्यांच्याबद्दल एक पॉईंट महत्त्वाचा काय, तर 22 ऑगस्ट 1907 रोजी त्यांनी काय केलं होतं, जर्मनीच्या स्टुटगार्ट या शहरामध्ये त्यांनी भारताचा पहिला ध्वज फडकावला होता, हे लक्षात ठेवा. कधी? 22 ऑगस्ट 1907 कुठे? तर जर्मनीच्या स्टुटगार्ट या शहरामध्ये त्यांनी भारताचा पहिला ध्वज फडकावला होता. उत्तर आहे ऑप्शन बी. पुढचा प्रश्न, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावर राहण्यासाठी कमाल वयोमर्यादा किती? तर किती आहे ती? 62 वर्षे आहे. 65 वर्षे ही कोणाची आहे? तर सुप्रीम कोर्टाची आहे. आणि 60 वर्ष हे आधी होती, पण ती 15वी घटनादुरुस्ती 1963 काय केलं, 60 वरून 62 वर्षावर नेलं. म्हणजे आता सध्या किती आहे? 62 वर्ष. ह्याच्या आधी 60 वर्ष होते, पण ती 15व्या घटनादुरुस्तीने चेंज केलं होतं. आणि 65 वर्ष हे कोणाचं? तर सुप्रीम कोर्टाचं आहे. हे झाले 10 क्वेश्चन GSचे. आता आपल्याला जनरल इंटेलिजन्स म्हणजे सामान्य बुद्धिमत्ताचे आपल्याला बघायचे प्रश्न. बघूया. गाळलेली संख्या शोधा. 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37. आता तुमचं एवढं तुम्हाला असं म्हणजे तुमचा हेलिकॉप्टर व्ह्यू असा पाहिजे की तुम्हाला वरून बघितलं असं समजलं पाहिजे की ह्या मला काय दिसत आहे, प्राईम नंबर्स दिसत आहेत. तर मी ह्याचं इथे ॲडिशन करत बसणार नाही. 11, 2 इथे, परत इथे 4, इथे परत 2, इथं मला टाईम घालवायचा नाही. कारण की आपल्याला काय करायचं आहे, 20 रिजनिंगचे आणि 20 मॅथ्सचे असं टोटल तुम्हाला पूर्ण करायचे आणि तुम्हाला फक्त वेळ 60 मिनिटाचा आहे. तुमचा पूर्ण गेम चेंजर इथंच आहे ह्या 40 प्रश्नामध्ये, हे लक्षात ठेवा, तरच तुम्ही कट ऑफ क्लिअर करचाल. आता मला इथे प्राईम नंबर्स दिसत आहेत. तुम्हाला आधी पहिलं प्राईम नंबर सांगतो. पहिलं टोटल 100मध्ये कुठले आहेत इथेच लिहितो. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, परत 73, 79, 83, 89 आणि 97. ह्या तुम्हाला पूर्ण पाठ पाहिजेत. आणि जर मला असा प्रश्न डायरेक्ट विचारला फॅक्ट म्हणून 1 ते 100पर्यंत मूळ संख्या किती आहेत, तर त्या किती आहेत? 25 आहेत. हे लक्षात ठेवा. तिथं तुम्हाला मोजत बसायची नाहीत. तिथंच तुम्हाला तुमचा टाईम तिथेच तुम्हाला इतरांच्या तुलनेत तुम्हाला पुढे जायचं आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. 1 ते 100मध्ये किती आहेत? 25 आहेत. आता इथे बघा 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37. आता 37 नंतर मला इथे काय दिसते? लगेच 41 ही प्राईम नंबर दिसते. त्यामुळे उत्तर काय माझं? ऑप्शन बी आहे. कळलं का? पुढचा प्रश्न बघूया. आता लॉयर इज कोडेड ॲज, लॉयर हा असा लिहिला जाते, तर जजला कसं लिहिलं जाईल? तर कसं आता बघायचं ते इथे आपण आता आधी ABCD काढून घेऊया. 1 मिनटं फक्त. तुम्हाला मागच्या टेस्टमध्ये मी एक सांगितलं होतं की तुम्हाला ABCDचे नंबर्स पाठ आहेत, ते तुम्ही बघा आता कुठपर्यंत केले तुम्ही, कितीपर्यंत नाही ते लक्षात ठेवा. इथं तुम्हाला 1 मिनिट लिहितो मी ABCD. आता L नंतर काय घेतलं आहे? लगेच N घेतलं आहे. ठीक आहे. तर एकच मिनटं. L नंतर म्हणजे 1 सोडून N घेतले लगेच. ठीक आहे. तसं आता इथं बघतो मी जे नंतर 1 सोडून काय बघू, जे नंतर 1 सोडून L, त्यामुळे इथं L आहे, इथं L आहे, इथं L आहे. हा ऑप्शन येणार नाही. हा ऑप्शन कट केला मी. परत नंतर A नंतर C आहे, बरोबर तीच पुढे पण आहे. C नंतर Cच्या आधी A आहे, म्हणजे 1 सोडून घेतलं आहे आधी. तर Uच्या आधी मला 1 सोडून पाहिजे. U आधी S पाहिजे मला. तर तसं तर होतो लॉजिक लागत नाही आहे. 1 मिनटं. सॉरी इथं जरा थोडं माझ्याकडून चुकलं. A नंतर C आहे, म्हणजे 1 सोडून त्याच्यानंतर आहे, आणि नंतर मी ते आधी केलं. U नंतर काय येणार? W येणार. तर W बघायचं आहे. इथे W आहे, इथे W आहे, इथं X दिलं आहे, त्यामुळे हा ऑप्शन कट झाला. आता पुढे W नंतर काय दिलं आहे? A दिलं आहे. तिथंच परत सेमच आहे लॉजिक. W नंतर A दिलं आहे, म्हणजे 4 अक्षर, 1, 2, 3 अक्षर सोडून आहे. ठीक आहे. W नंतर A. हां, तर आता इथे D नंतर बघायचं आहे मला. D नंतर 3 अक्षर H यायला पाहिजे इथे. तर इथे हा बहुतेक क्वेश्चन हॅश होईल.
कारण की ते लॉजिक तसं लागतच नाही आहे. कारण की डब्ल्यू नंतर जर मी ए बघतो आहे, तिसरं बघा, डब्ल्यू नंतर जर ए लागतो आहे बरोबर 3 अक्षर सोडून, तर पुढचं पण तसंच पाहिजे ना. डी नंतर 3 अक्षर एच, त्यांनी बघू त्यांनी लगेच हे केलं आहे. एफ तसं पण नाही होत आहे रे. डब्ल्यू नंतर जी, तिथं 2 अक्षर होत आहे. डब्ल्यू नंतर ए, डब्ल्यू इथं 3 हॅश करा हा. जर याचं दुसरं काय लॉजिक असेल तर मी सांगतो तुम्हाला, सध्या तर हॅशच करा. पुढचा प्रश्न बघूया. एक माणूस दक्षिणेकडे तोंड करून उभा आहे. ठीक आहे, दक्षिणेकडे तोंड करून उभा आहे. इकडे दक्षिणेकडे तोंड करून उभा आहे. तो घड्याळाच्या विरुद्ध दिशेने, म्हणजे इकडे विरुद्ध दिशेने 135 डिग्री वळतो. इथपर्यंत 90 झाला. ठीक आहे, परत आता मला काय पाहिजे, अजून 45 डिग्री, म्हणजे इथपर्यंत 45 झालं, म्हणजे टोटल 135 डिग्री झाला. ठीक आहे, इथपर्यंत वळला. परत काय म्हटलं, नंतर घड्याळाच्या दिशेने 180 डिग्री वळतो. म्हणजे परत मला 180 घड्याळाच्या दिशेने, म्हणजेच ह्या दिशेने वळायचं आहे. आता इथपर्यंत 90 झाला आणि इथे 90 झाला, म्हणजे टोटल 180 असा झाला. ठीक आहे, आता पुढं काय म्हटलं, आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे, म्हणजे माझ्या शेवटचं कुठपर्यंत इथपर्यंत आलं. ठीक आहे, इथपर्यंत आलं. तर इकडे कुठलं तोंड आहे माझं, ही कुठली झाली साऊथ, आणि ही कुठली झाली वेस्ट, म्हणजे साऊथ वेस्ट म्हणजे नैऋत्य. ज्यांना कन्फ्युजन होते मराठी भाषा ह्याच्यामध्ये दिशामध्ये, तर त्यांनी इंग्लिशमध्ये लक्षात ठेवा साऊथ वेस्ट. ठीक आहे, उत्तर आपलं ऑप्शन बी आहे. पुढचा प्रश्न, एका गृहस्थाकडे बोट दाखवत दीपक म्हणाला, त्याच्या एकुलता एक भाऊ माझ्या मुलीच्या वडिलांचा वडील आहे. तो गृहस्थ दीपकचा कोण लागतो. तर काय, त्यांचा एकुलता एक भाऊ, म्हणजे गृहस्थांचा एकुलता एक भाऊ, म्हणजे त्यांचा एकच भाऊ आहे. ठीक आहे, एकुलता एक भाऊ माझ्या मुलीच्या, म्हणजे दीपक, एक मिनटं, दीपक माझ्या मुलीच्या वडिलांचा, माझ्या मुली म्हणजे दीपकची मुलगी, मुलीच्या वडिलांचा म्हणजे स्वतः दीपक वडिलांचा वडील आहे. त्यांचा एकुलता एक भाऊ, म्हणजे इथे गृहस्थ येणार. ठीक आहे, कळलं का. म्हणजे त्या गृहस्थांचा हे बघा एकुलता एक भाऊ आहे हा, बरोबर. आणि नंतर पुढची कंडिशन काय, की एकुलता एक भाऊ माझ्या मुलीच्या, म्हणजे माझ्या मुलीच्या वडिलांचा वडील आहे, बरोबर का. आता पुढे प्रश्न काय, तो गृहस्थ दीपकचा कोण लागतो असं विचारलं आहे. म्हणजे हा गृहस्थ दीपकचा कोण, तर कोण लागतो, तर काका लागतात. काका, अंकल, ऑप्शन सी उत्तर आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया, रफ करतो आधी. काही पुस्तके पेन आहेत. काही पुस्तके पेन आहेत. ठीक आहे, हे पेन आहेत आणि काही ह्यातले पुस्तके काय तर पेन आहेत. सर्व पेन पेन्सिली आहेत, म्हणजे सर्व पेन पेन्सिल आहेत, म्हणजे ह्या सुद्धा काय होणार आहे, पेन्सिलच येणार आहे. ठीक आहे, तर काय पुढे निष्कर्ष काय काढायला सांगितलं आहे, काही पुस्तके पेन्सिल आहेत, काही पुस्तके हे पेन्सिल आहेत, बरोबर आहे. काही पुस्तके पेन्सिल आहेत, बरोबर आहे. आणि सर्व पेन्सिल पुस्तके आहेत, सर्व पेन्सिल पुस्तक आहेत. कसे होऊ शकतात, कारण काही पुस्तकेच पेन्सिल आहेत, सर्व पेन्सिल पुस्तकं होऊ शकत नाही, त्यामुळे हे येणार नाही. फक्त ओनली पहिला ऑप्शन येते, फक्त एकच पहिलं बरोबर आहे. ठीक आहे, ऑप्शन ए हे उत्तर आहे आपलं, 45चं ए. हां, पुढचा प्रश्न, फाइंड द नंबर ऑफ स्क्वेअर्स इन 8x8 चेसबोर्ड्स, म्हणजे एका 8x8च्या बुद्धिबळ पट्टात एकूण किती चौरस असतात. तर ते हे सरळ फॅक्ट आहे, कसं येते ते पण तुम्हाला सांगतो. तर ते 204 असतात. ठीक आहे, आता समजा हा एखादा 2x2चा स्क्वेअर आहे. ठीक आहे, तर आता तुम्हाला असा विचारला प्रश्न की ह्याच्यामध्ये किती चौरस येतात, म्हणजे किती स्क्वेअर येतात. तर काय करायचं तुम्हाला, सरळ फॉर्म्युला काय, तर 1चा स्क्वेअर अधिक 2चा स्क्वेअर करायचं, बरोबर. 1 अधिक 4, ह्याच्यामध्ये 5 असणार स्क्वेअर. हा एक
हा 2, हा 3, हा 4 आणि हा पूर्ण एक मोठा 5. असं जर तुम्हाला सेम 3x3च्या ह्याच्यामध्ये विचारलं, 1 2 3 1 2 3 असं 3x3च्या विचारलं काय करणार, 1चा स्क्वेअर 2चा स्क्वेअर प्लस 3चा स्क्वेअर बरोबर करणार. 1चा स्क्वेअर 1, 2चा स्क्वेअर 4 आणि 3चा स्क्वेअर 9. किती येणार, 14 ह्याच्यात स्क्वेअर असणार आहे टोटल. असं करायचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया आता. याचं उत्तर आपलं ऑप्शन बी आहे. पुढचा प्रश्न, जर 1 जानेवारी 2012ला रविवार होता, 1 जानेवारी 2012ला रविवार आहे, तर 1 जानेवारी 2013ला कोणता वार असेल? जेव्हा आपण 1 वर्षाने पुढे जातो तेव्हा काय करतो, 1 वाराने सुद्धा पुढे जातो. पण जर ते लीप वर्ष असेल तेव्हा काय करतो, तर 2 वाराने पुढे जातो. हे लक्षात ठेवा. आणि 2012 हे काय लीप वर्ष आहे, त्यामुळे मला 2 वार पुढे जावं लागणार. रविवार, सोमवार आणि मंगळवार असणार आहे. 1 जानेवारी 2013ला कुठला असणार आहे, मंगळवार असणार, म्हणजे ट्यूजडे असणार आहे. हे लक्षात ठेवा. ऑप्शन बी आहे उत्तर आपलं. पुढचा प्रश्न, गटात न बसणारी संख्या ओळखा. 343, 512, 729, 1000 आणि 1321. आता तुम्हाला आहे की नाही 1 ते 30पर्यंतचे स्क्वेअर हे पाठ पाहिजेत. 1 ते 15पर्यंतचे क्यूब तुम्हाला पाठ पाहिजेत. जेणेकरून जेव्हा तुम्हाला अशी जेव्हा एखादी संख्या मालिका किंवा दुसरं अजून एखादं काय येईल, ठीक आहे, गटात न बसणारे असं काही येईल, जेव्हा नंबर सिस्टीम येईल तेव्हा तुम्हाला असं बघता क्षणी तुम्हाला कळलं पाहिजे हे स्क्वेअरवरती आहे, हे क्यूबवरती आहे, हे तुम्हाला लगेच कळेल. त्यासाठी तुम्हाला हे पाठ पाहिजेत, 1 ते 30 स्क्वेअर आणि 1 ते 15 क्यूब. आता इथे मला काय दिसत आहेत, तर क्यूब दिसत आहेत मला इथे. 343 कोणाचा आहे, 7चा क्यूब आहे. 512 कोणाचा आहे, तर 8चा क्यूब आहे. 729 9चा क्यूब आहे. 1000 कोणाचा आहे, 10चा क्यूब आहे. पण 1321 हा क्यूब नाही, हा काय तर प्राईम नंबर आहे. त्यामुळे उत्तर काय येणार माझं, ऑप्शन डी येणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, अरेंज द लॉजिकल ऑर्डर. असा सेम 10 ऑगस्ट जर मी पेपर बघितला असेल, 10 ऑगस्ट 2025चा, त्याच्यामध्ये पण असे सेम क्वेश्चन होते बघा. तर याचं हे करायचं आहे, लॉजिकल ऑर्डर लावायचे. तर पहिलं काय होणार, पहिला गुन्हा होतो. ठीक आहे. गुन्ह्यानंतर काय होते, अटक होते. अटक झाल्यानंतर काय होतो, निकाल लागतो. आणि जर निकाल जर त्याच्या विरुद्ध अपराधीच्या ह्याच्यात असेल, विरुद्ध असत असेल, तर त्याला काय होते, शिक्षा होते. ठीक आहे. आणि जर शिक्षा झाली तर त्याला काय करतात, तुरुंगात टाकतात. हे लॉजिकल येणार आपलं. म्हणजे काय येणार, पहिलं 4 येणार, नंतर 3, पहिलं हां बरोबर आहे, पहिलं 4, नंतर हे 3 येणार, आणि नंतर 5 येणार निकाल, आणि नंतर शिक्षा येणार 1, आणि नंतर तुरुंग येणार 2. ऑप्शन ए उत्तर येणार आहे. पुढचा प्रश्न, 40 विद्यार्थ्यांच्या रांगेत ए डावीकडून 13वा, बी उजवीकडून 9वा, तर ए आणि बीच्या दरम्यान किती विचारले आहेत. टोटल किती आहेत, 40 आहेत. ए डावीकडून 13वा आहे, बी उजवीकडून 9वा आहे. तर यांच्या दोघांच्या मध्ये किती विचारले, तर इकडे किती आहेत, 12 आहेत, इकडे किती आहेत, 8 आहेत. 12 आणि 8 किती झाले, 20, आणि ह्या दोघांचं ए आणि बी किती झाले, 22. म्हणजे मधले सोडून किती आहेत, टोटल 22 जण आहेत. टोटल किती आहेत, 40 आहेत. तर 22मधून जर मी 40 घालवले, किती, 8 18, तर माझं उत्तर काय येणार आहे, 18 येणार आहे. ठीक आहे. थांबा 1 मिनटं. बरोबर आहे, 18च उत्तर आपलं बी आहे. ठीक आहे. कसं काढलं समजलं ना, इकडे 12 आहेत, इकडे 8 आहेत, हे किती झाले, 20 झाले, आणि ह्या दोघांना म्हणून 22. तर 40मधून 22 गेले, किती राहिले, 18. पुढचा प्रश्न, वॉटर इज रिटन, वॉटरला असं लिहिलं जातं, तर फायरला कसं लिहिलं. 1 मिनटं ABC काढतो. काय म्हणतायत, वॉटरला डब्ल्यूला सी आहे. ठीक आहे. डब्ल्यूला वाय आहे, डब्ल्यूला वाय म्हणजे 1 सोडून आहे इथे. परत एला सी 1 सोडून आहे. आता इथे बघू, एफला 1 सोडून मी एच घेणार, त्यामुळं एच इथं चुकलं, जी आहे इथं. ठीक आहे. 1 पर्याय कट झाला. आय नंतर काय येणार, के येणार. सेकंडला के पाहिजे, इथं आय दिलं, त्यामुळे हे आता ह्या 2 ऑप्शनमध्ये मला बघायचं आहे. आर नंतर टी पाहिजे मला. ठीक आहे. त्यामुळे उत्तर ऑप्शन सी असणार आहे, कारण की इथे यू दिलेलं आहे, त्यामुळे ते चुकलेलं आहे.
आरला काय पाहिजे मला, टी पाहिजे. ठीक आहे, असं हे लॉजिक आहे. पुढचा प्रश्न, 16ला 56 तर 32ला किती येणार. तर इथे काय लॉजिक येते, 16 8 गुणिले 2 बरोबर 16 होते. तसंच 8 गुणिले 7 काय होते, 56 होते. तसंच 16 गुणिले 2 32, तर 16 गुणिले 7 किती होणार. तर 16 गुणिले 7 किती आहे, 7 7 42, 7 1 7 7 4 11, 112. उत्तर काय येणार, ऑप्शन बी येणार. कळलं का लॉजिक. त्याचं फक्त फॅक्टर आहेत, 16चे 8 2, इथे 2 वापरलं, इथं 7 वापरलं, तसंच इथे 2 आणि 7 वापरलं. ठीक आहे. पुढचा प्रश्न, जर परवा गुरुवार होता, म्हणजे डे बिफोर म्हटले म्हणजे आधीचा. जर परवा गुरुवार होता, इथे समजा जर आज म्हटलं मी टुडे, तर इथे काल आणि इथे परवा. परवा काय म्हणतात ते, गुरुवार म्हणतोय. गुरुवार होता, तर येणारा परवा म्हणजे येणारा परवा हा उद्या असेल आणि हा परवा असेल. येणारा परवा वार कोणता असेल, गुरुवार. इथे शुक्रवार झाला, आजचा शनिवार असणार, त्याच्यानंतर रविवार आणि नंतर सोमवार. त्यामुळे उत्तर काय असणार आहे, मंडे. ऑप्शन ए, 53चं ऑप्शन ए असणार आहे उत्तर. पुढचा प्रश्न 54. तर इथे पण ABCD लागते. तर मग जरा 1 मिनटं. आता इथे नंबर्स लागणार आहेत मला त्याच्यावरती. 1 2 3 4 5 6. हे पाठ करायचं आहे तुम्हाला. जर टाईम वाचवायचा असेल ना, तर पाठ पाहिजे तुमचे नंबर हे. काय म्हटलंय, बीला 2 म्हटलंय. बी तसं पण बघा तुम्ही आता. बी नंतर डी आहे, नंतर एफ आहे, एच आहे, नंतर जे. मला काय दिसतंय, मधलं गाळलेलं दिसतंय. बी नंतर सी इथं गाळलेलं आहे, डी ई गाळलेला आहे, ई एफ जी इथे गाळलेला आहे, एच आय जे. मग इथं के गाळून मी काय घेणार, ABCD EFGHIJ के, नंतर एल घेणार, एल. पण इथं काय दिलं आहे, एल दोन्ही इकडे दिलं आहे. त्यामुळे ते म्हणतात नंबर सिस्टीमच तुम्ही बघा. आता नंबर सिस्टीममध्ये पण बघायचं, तर हे 2 ऑप्शन गेले. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये नंबरमध्ये जर बघायला गेलं मी, तर 2 आहे, 2 नंतर 4 आहे, नंतर 6 आहे, नंतर 8 आहे, नंतर म्हणजे 2 2ची वाढ आहे. नंबर सिस्टमची पण गरज नाही ह्याची, ABCDच्या नंबरची पण गरज नाही. 10 नंतर 2 किती येणार, 12 येणार. त्यामुळे हा ऑप्शन पण गेला. ऑप्शन बी उत्तर आहे माझं. 54चं ऑप्शन बी आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. आता काय विचारलं, रिझनिंगची आरशातील प्रतिमा ओळखा विचारलेलं आहे. आता आरशाची प्रतिमा आणि दुसरं काय असते, तर पाण्यातील प्रतिमा. पाण्यातली प्रतिमा जेव्हा असते तेव्हा अशी असते, आणि जेव्हा आरशातली असते तेव्हा अशी असते. त्यामुळे आरशातली जेव्हा असतं तेव्हा हा जो पहिला शब्द असतो तो शेवटी जातो. ठीक आहे. आणि हा जो असतो तो पहिला येतो, हे लक्षात ठेवा. त्यामुळे पहिलं काय येणार आहे, जी येणार आहे. ठीक आहे. जी आलं, त्यामुळे हा तर गेला, हा पण गेला. जी दिले इथे, परत एन आहे, बरोबर आहे. पण इथे एन आहे ते असं होणार आहे. ठीक आहे, असं होणार आहे. त्यामुळे ते चुकलेलं आहे. खरं तर जी पण असं होणार आहे. जी कसं होणार, असं होणार आहे, असं होणार आहे जी. त्यामुळे हा पण क्वेश्चन तसा हॅश व्हायला पाहिजे. ठीक आहे. 2 आतापर्यंत क्वेश्चन हॅश झालेले आहेत फक्त. आणि असं समजू नका की हायकोर्टात जर हॅश होतील तर ते माझं पण होऊ शकतात. ठीक आहे, एवढं काय नाही त्यात, कारण की जी पण असं होऊ शकतं. ठीक आहे. आणि फक्त बाकीचं आर वगैरे बरोबर दिले बघा, आर शेवटी बरोबर दिले आणि ते आर चुकवले. त्यामुळे जर उत्तर द्यायचं असेल तर हे उत्तर येऊ शकतं, पण हा शक्यतो हॅशच होईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न, 7 7 50 आहे, तसं 11 काय येईल, तर 7चा स्क्वेअर अधिक 1 बरोबर काय आलं आहे, 49 अधिक 1 50 झाले. तसंच 11चा स्क्वेअर म्हणजे 121 अधिक 1 बरोबर 122. उत्तर ऑप्शन बी असणार आहे. पुढचा प्रश्न, एका घनाला सर्व बाजूने लाल रंग दिला असून त्याचे 27 लहान तुकडे केले तर किती तुकड्यांना फक्त एका बाजूला रंग असेल, असा प्रश्न आहे. त्याचा एक छोटासा फॉर्म्युला आहे. तर काय तो 6 गुणुले n-2 रेज टू स्क्वेअर. आता इथं 27 लहान तुकडे केलेत असं म्हटले, तर 27 म्हणजे कसं असतं, तर 3 गुणुले 3 गुणुले 3 असं असते. म्हणजे एनची व्हॅल्यू जी आहे
हे 3 आहे. तर इथे मी पुट करणार ती व्हॅल्यू 3 - 2 रेज टू स्क्वेअर, त्यामुळे 6 × 1 बरोबर 6. किती टोटल किती तुकड्यांना दिसणार रंग, तर 6 तुकड्यांना रंग असेल. त्यामुळे उत्तर माझं काय असणार, ऑप्शन बी असणार आहे. पुढचा प्रश्न, गटात न बसणारा शब्द निवडा. असंच सेम क्वेश्चन होते जेव्हा 10 ऑगस्टचा पेपर होता तेव्हा. गटात न बसणारा कीबोर्ड, माऊस, प्रिंटर आणि स्कॅनर काय येणार आहे, तर ह्याचं उत्तर काय येणार आहे, स्कॅनर उत्तर येणार आहे. 58चा ऑप्शन डी असणार आहे. का, कारण की कीबोर्ड काय इनपुट आहे, माऊस इनपुट आहे, प्रिंटरसुद्धा इनपुट डिव्हाइस आहे, स्कॅनर जो आहे तो आउटपुट डिव्हाइस आहे. त्यामुळे माझं उत्तर ऑप्शन डी असणार आहे. पुढचा प्रश्न, जर महिन्याची 3 तारीख सोमवार असेल तर 21 तारखेला कोणता वार असेल. जर 3 तारखेला सोमवार असेल तर थांबा 1 मिनटं. 3 तारखेला जर सोमवार असेल तर 10 तारखेला सुद्धा सोमवार असेल, कारण की 7 तारखेने वार तोच असतो. परत 17 तारखेला सोमवारच असेल. मला काय पाहिजे, 21 तारखेला पाहिजे. 17, 18, 19, 20 आणि 21. इथे सोमवार आला, इथे मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि इथे 21 तारखेला कुठला असणार आहे, शुक्रवार असणार आहे. ऑप्शन ए उत्तर असणार आहे माझं, 59चं ए. पुढचा प्रश्न, सर्व वकील हुशार आहेत. ठीक आहे, सर्व वकील हुशार आहेत. हे वकील आणि हे हुशार आहेत. एकही हुशार आळशी नाही. आता हे हुशार आहेत तर एकही हुशार आळशी नाही. आळशी मग बाजूलाच येणार आहे. तर निष्कर्ष काय, एकही वकील आळशी नाही आहे. बरोबर आहे, कारण की इथे वकील इथे आहे आणि आळशी इथे आहे, त्यामुळे ह्या दोघांमध्ये काहीच कनेक्शन नाही. त्यामुळे ट्रू आहे. ऑप्शन ए 60चं ए आहे. ठीक आहे, हे आपण 20 क्वेश्चन बघितले आपण रिजनिंगचे. आता आपल्याला मॅथ्सचे क्वेश्चन बघायचे आहेत 20. ठीक आहे, 30 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 15 वर्ष आहे. शिक्षकांचे वय मिळवल्यास म्हणजे एक व्यक्ती ॲड झाला तर सरासरी 1 वर्षाने वाढते, तर शिक्षकांचे वय किती असं विचारले. त्यासाठी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगतो कसं आहे शॉर्टकट ट्रिक. 30 विद्यार्थ्यांचं किती आहे, 15 आहे बरोबर. परत एक शिक्षक ॲड होतो आहे म्हणजे 31 झाले आणि सरासरी किती होते ॲड, 1 ने ॲड होते म्हणजे 16 झाले. इथे कितीची वाढ आहे, 1ची वाढ आहे. 30 आणि 31मध्ये 1ची वाढ आहे. 15 आणि 16मध्ये किती, 1ची वाढ आहे. तर तुम्हाला फक्त काय करायचे, असे डायग्राम फ्लो चार्ट काढायचं असं. हे आहे इथे आणि हा इथे. ठीक आहे, आता इथं काय करायचं आहे, ह्याचा आणि ह्याचा गुणाकार करायचा म्हणजे ह्याचा 30 × 1 30 आणि साईन कुठला आहे, प्लसचा आहे. इथे 16 × 1 16, साईन कुठला आहे, प्लस आहे. किती झालं, 46. उत्तर आलं माझं 46. म्हणजे जो एक व्यक्ती ॲड झाला आहे एक्स्ट्रा त्याचं आपल्याला वय समजतं असे आहे. ठीक आहे, असं बाकीच तुम्ही करू शकता एक्स वगैरे मानून वगैरे, ते पण त्याच्यात जास्त वेळ जाणार. वेळ तुम्हाला महत्त्वाचा वाचवायचा आहे. त्यासाठी तुम्ही हा फ्लो चार्टच्या ट्रिकनं तुम्ही उत्तर लगेच काढू शकता. ठीक आहे, 1 मिनिट रफ करतो हे. साखरेच्या किमतीत 20% घट झाल्यामुळे एक गृहिणी 600 रुपयात 5 किलो साखर जास्त खरेदी करू शकते. तर साखरेची कमी झालेली किंमत प्रति किलो किती असेल, प्रति किलो विचारलेली आहे. आता 20% घट झाली, माझी किंमत किती होती, 600 रुपये होती. त्यामध्ये किती घट झाले, 20% घट झाले. ठीक आहे, म्हणजे किती घट झाले, 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, 6 2 12 म्हणजे 120 रुपयाची घट झाली. आता त्यात मला किती भेटते साखर, 5 किलो साखर जास्त खरेदी केली म्हणजे 120/5 किती येणार, 5 2 10, 2 उरलं 5 चोक 20 म्हणजे 1 किलोला 24 रुपये आहे साखर. ऑप्शन ए. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. 5,000 रुपयावर 10% दराने 2 वर्षाच्या चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याजातील फरक किती असा विचारलेला आहे. तर यासाठी फॉर्म्युला आहे सोपा, सिंपल इंटरेस्ट, 1 मिनिट, कंपाऊंड इंटरेस्ट मायनस सिंपल इंटरेस्ट यांचा फरक बरोबर R/100 तर प्रिन्सिपल किती आहे, 5,000 आहे, 5,000 आहे गुणवले रेट किती आहे 10 बरोबर भागिले 100, पण ह्याचा स्क्वेअर आहे तर गुणवले मी अजून हे करणार 10/100 करणार. हे 2 शून्य गेले, 2 शून्य गेले, हा शून्य हा शून्य हा शून्य हा शून्य, तर किती येणार आहे, 50 रुपये येणार आहेत माझं. ठीक आहे, फरक
ऑप्शन ए उत्तर आहे. 63चं ऑप्शन ए. ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. लक्षात ठेवा हा फॉर्म्युला. आता जर हा 2 वर्षासाठी झाला, जर 3 वर्षासाठी विचारला तर तो काय फॉर्म्युला त्यासाठी, कंपाऊंड इंटरेस्ट मायनस सिम्पल इंटरेस्ट बरोबर पी, हा जो आधीचा होता तो सेम, त्याच्यामध्ये काय ॲड करायचं आहे तर 300 अधिक आर भागिले 100 एवढं ॲड करायचं आहे. हा झाला 3 वर्षासाठी फॉर्म्युला. ठीक आहे. पुढचा प्रश्न वगैरे रफ करतो. हे एवढं रफ करतो. फॉर्म्युला लिहून घ्या तुम्ही. 150 मीटर लांबीची ट्रेन आणि 250 मीटर लांबीचा पूल 20 सेकंदात ओलांडते. म्हणजे 150 मीटर लांबीची जी ट्रेन आहे ती 250 मीटर लांबीचा जो पूल आहे ती 20 सेकंदात ओलांडते. तर ट्रेनचा वेग किती विचारलेला आहे. तर स्पीड बरोबर डिस्टन्स अपॉन टाईम. फॉर्म्युला माहिती आहे मला. डिस्टन्स किती आहे, 150 मीटर स्वतः ट्रेनचं आणि 250 मीटर लांबी पुलाचं. म्हणजे ह्या दोघांचं काय होणार, ॲडिशन होणार, कारण तिला पूलसुद्धा कवर करायचं आहे. त्यामुळे 150 अधिक 250 भागिले 20. 150 आणि 250 किती होतं, 300, 300, 400 बरोबर ना. 300 आणि 400 भागिले 20 किती येणार, 20 येणार. ठीक आहे. पण हे कशामध्ये झालं, मीटर पर सेकंडमध्ये झालं. मला किलोमीटर पर आवरमध्ये पाहिजे. तर 20चं मी किलोमीटर पर आवरमध्ये कसं करणार, 18 भागिले 5, 5 एक 5, 5 चौक 20, 18 चौक 72. ऑप्शन बी. 74चं ऑप्शन बी आहे 72. ठीक आहे. पुढचा प्रश्न, जर 12 माणसे एक काम 18 दिवसात पूर्ण करतात तर 15 माणसे तेच काम किती दिवसात पूर्ण करतील. ठीक आहे. जर 12 माणसे 18 दिवसात करतात तर तेच 15 दिवसात किती 15 माणसे किती दिवसात करतील. तर 12 गुणिले 18 भागिले 15 बरोबर एक्स करणार. इथे 3 भाग होतो, 3 5 15, 3 चौक 12. आता इथे मला माहिती आहे पूर्ण भाग कशाने जात नाही. इथे मला ह्याच्यामध्ये समजलं की पॉईंटमध्ये येणार आहे उत्तर, आणि इथं मी ऑप्शनमध्ये बघतो तर फक्त एकच ऑप्शन हा पॉईंटमध्ये. त्यामुळे मला पुढं करायची काय गरजच नाही ना पूर्ण कॅल्क्युलेशन. हा इथेच तुमचा टाईम वाचणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. ऑप्शन ए उत्तर असणार आहे. नंतर तुम्ही कॅल्क्युलेशन वाटलंच करून बघू शकता. पुढचा प्रश्न, एक दुकानदार वस्तूची किंमत खरेदी किमतीपेक्षा 20% जास्त छापतो आणि 10% सूट देतो. त्याचा नफा किती टक्के. ठीक आहे. समजा 100 रुपये, त्याच्यावर काय तो करतो किंमत खरेदी किमतीपेक्षा 20% जास्त छापतो, म्हणजे 120 छापली, आणि त्याच्यावर आता परत तो 10% सूट देतो. म्हणजे 120वर 10% दिली म्हणजे 90. हा एक शून्य गेला, हा एक शून्य, हा एक शून्य गेला, हा एक शून्य. 12 गुणिले 9 किती, 108. त्यामुळे 108 हा 8%चा नफा आहे मला, कारण की 100वर किती झाली किंमत, 108 झाली. त्यामुळे फरक कितीचा आहे, 8चा आहे. 8% हा मला नफा झालेला आहे, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूया. सोडवा. आता हे जे SQRT आहे का नाही, हे स्क्वेअर रूट आहे, म्हणजे असं. ठीक आहे. तर हे तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये दाखवतो कसं आहे तुम्हाला गणित ते. 176 अधिक स्क्वेअर रूटमध्ये 2401 आणि ह्याचा परत स्क्वेअर रूट असं आहे ते. ठीक आहे. आता हेच तुम्हाला ते सोडून दाखवतो मी. आता 2401, आता मला 2401 कोणाचं आहे ते मला माहीत नसणार, बरोबर. तर तुम्ही अंदाज लावू शकता, बरोबर की नाही. कशाचा अंदाज लावू शकता तुम्ही, 50चा. 50चा किती आहे, स्क्वेअर किती आहे, 2500. त्यामुळे हे 2500च्या तर आसपास आहे. त्यामुळे मी 49चा जर बघितला तर 49, तर हा तर 9च्या डिजिटचा किती येतो, 9,981. त्यामुळे युनिट डिजिटला तर 1 येते. त्यामुळे मी अंदाज लावू शकतो की 49चा आहे. 49चं जर मी पकडलं तर डिजिटमध्ये असं होणार, 176 अधिक 49 किती, 9 6 15, 7 8 8 4 12 आणि 225. अंडर रूटमध्ये 225 येणार. आणि 225 कोणाचं आहे, तर 15चा स्क्वेअर 225 आहे. त्यामुळे उत्तर माझं काय येणार, 15 येणार आहे. ऑप्शन बी. पुढचा प्रश्न रफ करतो आहे. दोन संख्येची बेरीज 45 आहे आणि त्यांचा गुणाकार 7 8 आहे, तर लहान संख्या शोधा. आता
7 8 ही संख्या आहे बरोबर, आणि त्यांच्या दोन संख्येची बेरीज किती येते 25 येते. तर ह्यांची बेरीज किती येते रेशोच्या माझ्या 7 7 14 आणि 15 बरोबर. मी काय करणार 45 करणार. ते एक्स वगैरे काय करत बसायची गरज नाही. 7x + 8x असं काय करायची गरज नाही. 15 तर एका युनिटची व्हॅल्यू किती येणार 15 त्रिक 45 म्हणजे 3 एका युनिटची माझी व्हॅल्यू काय येणार 3 येणार. ठीक आहे. तर आता मी व्हॅल्यू इथं टाकतो. एका युनिटची व्हॅल्यू जर 3 आली तर 7 युनिटची किती येणार 21. एका युनिटची जर व्हॅल्यू 3 आहे तर 8 युनिटची किती येणार 24. ठीक आहे. आता त्यांनी मला लहान संख्या म्हटले तर लहान संख्या कुठले 21 आहे, त्यामुळे ऑप्शन ए असणार आहे. ठीक आहे. आता ह्यांची जर तुम्हाला जर अजून हे वाटत कन्फर्म नसेल तर ह्याची बेरीज करून बघा. 24 आणि 21 25 आली. ठीक आहे. पुढचा प्रश्न, सर्व व्याजाने एक रक्कम 5 वर्षात दुप्पट होते. किती वर्षात? तर ती किती वर्षात ती रक्कम 4 पट होईल. आता यासाठी तुम्हाला डायरेक्ट शॉर्टकटचा फॉर्म्युला सांगतो तुम्हाला. T1/T2 बरोबर N1 - 1/N2 - 1. टी म्हणजे काय तर टाईम पिरियड आहे, म्हणजे किती वर्षामध्ये, आणि जर एन जे आहे ते टाईम्समध्ये किती दुप्पटमध्ये आहे ते. ठीक आहे, म्हणजे किती पटीमध्ये आहे. आता T1 किती आहे पहिलं 5 वर्षामध्ये, आणि नंतरचं मला काय करायचं आहे काढायचं आहे T2 काढायचं आहे. ठीक आहे. पहिलं काय दुप्पट होते म्हणजे 2 - 1, नंतर काय होते 4 पट होते त्यामुळे 4 - 1. 5 भागिले T2 बरोबर 2 - 1 1 किती 2 वजा 1 किती 1, आणि 4 वजा 1 किती 3. तर असं क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार मी. 5 त्रिक 15 बरोबर T2 येणार. तर किती वर्षात ते 4 पट होईल तर 15 वर्षात होईल. ऑप्शन बी असणार आहे उत्तर. पुढचा प्रश्न बघूया. हा फॉर्म्युला लिहून ठेवा, महत्त्वाचा फॉर्म्युला. आता एका त्रिकोणाची बाजू 13 सेंटीमीटर 14 सेंटीमीटर आणि 15 सेंटीमीटर, तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढायचं म्हटलं आहे. आता इथे जर मला बेस आणि हाईट दिला असता तर मी सोपा फॉर्म्युला वापरला असता. एरिया इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट, आणि मी एरिया काढला असता. पण इथं मला बेस दिलेला नाही आहे आणि हाईट पण दिलेलं नाही, मला डायरेक्ट त्याच्या बाजू दिलेल्या आहेत. तर अशा वेळेस काय करतो मी फॉर्म्युला वापरतो कुठला, एरिया इज इक्वल टू अंडर रूट एस इंटू एस मायनस ए एस मायनस बी एस मायनस सी. आता एसची व्हॅल्यू कशी काढणार मी, ए प्लस बी प्लस सी अपॉन 2, आणि ए बी आणि सी ह्या काय तर माझ्या बाजू आहेत. तर 13 अधिक 14 अधिक 15 भागिले 2 किती होणार, 4 आणि 3 7 7 आणि 5 12, हातच्याला 1 3 आणि 1 4 42 भागिले 2 2 4 1. माझी एसची व्हॅल्यू किती आली 21 आली बरोबर. आता इथं किंमत टाकतो मी, ते ह्या इथं किंमत टाकतो आहे. अंडर रूटमध्ये 21 वजा 13 21 वजा 14 आणि 21 वजा 15. ठीक आहे. तर 21 गुणुले 8, 21 वजा 14 किती होतात 7 होत आहेत, आणि 21 वजा 15 6. तर 21 गुणुले 8 गुणुले 7 गुणुले 6, ह्याचा गुणाकार बघा किती होतं 21 गुणिले 8 1 8 8 2 16 7 7 42. ह्याचा गुणाकार करा 8 2 16. इथं बघा, आता तुम्हाला इथं सांगतो आता कसं करायचं. आता हे सगळं तुम्ही करत बसणार बरोबर. काय जण काय करणार 168 गुणिले 42 एवढा सगळा मोठा गुणाकार करत बसणार, काय सुद्धा आवश्यकता नाही. आता इथे 8 गुणिले 2 किती झालं 16 आलं, युनिट डिजिटला किती आलं 6 आलं बरोबर. पण इथे कसं आहे मध्ये क्यू रूटमध्ये म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये बरोबर 6 स्क्वेअर रूटमध्ये. आता कधी येणार का 6, तर जेव्हा कशाचा म्हणजे ज्याचा युनिट डिजिट काय असणार आहे 4 असणार आहे. 4चा स्क्वेअर किती झाला 16, 6 इथे 6 युनिट. आता याचं जर 2चा युनिट डिजिटचा बघा करा किती येतं 4, पण इथे 4 युनिट डिजिटल नाही, 0चं तर 0 2चं 4,
त्यामुळे सोप्या भाषेत करायचं आहे तुम्हाला, जास्त हे करायचं नाही. कळलं का? उत्तर माझं ऑप्शन ए येते. ह्याचा वाटलं नंतर तुम्ही करून बघू शकता गुणाकार, उत्तर तेच येणार आहे. पुढचं 1+1/2. आता इथे भागाकार आहे, तर मी ते गुणाकार करून त्याचं काय करू शकतो, उलटं करणार मी. ते गुणले 1/2. आधी पहिले ह्याचं करतो, नंतर कारण की भागाकार आहे. तर हे गेलं, हे गेलं, हे किती राहिलं, फक्त इकडं वरती 1/2 राहील. आता इकडचं पुढचं मी करून घेतो. 1/2 अधिक 1/2 गुणले 1/2. आधी गुणाकार असतो, त्यामुळं 1/2 अधिक काय होणार आहे, 1/4. आता युनिट जे मला हे काय करणार आहे, छेद पूर्ण समान करावं लागणार आहे. त्यामुळे गुणाकार वरती गुणले 2, खाली गुणले 2 करणार मी. त्यामुळे 2 अधिक 4 अधिक 1 अधिक 4. त्यामुळे 2 आणि 3 अधिक 4. आणि इकडे किती राहिलेलं, वर 1/2. हा भागाकार आहे. ठीक आहे. काय करणार आता, गुणाकार करणार मी, त्याचा छेद फक्त बदलणार. तर काय होणार आहे, 4×1 4 आणि 3 2 6. 2 4 2 6, 2/3. उत्तर येणार ऑप्शन बी. पुढचा प्रश्न बघूया. जर वर्तुळाची त्रिज्या 50% वाढली तर त्याचे क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल, असा प्रश्न आहे. सर्व सोपा प्रश्न आहे. तर आता इथे विद्यार्थी काय करणार सांगतो तुम्हाला. त्रिज्यामध्ये टाकणार, πr² फॉर्म्युला घेणार, त्याच्यामध्ये टाकणार, काय गरज नाही. याच्यामध्ये काय करायचं, एखादी जेव्हा संख्या वाढलेली असते किंवा कमी झालेली असते असं जेव्हा असतं, तेव्हा काय लावायचा, सक्सेसिव्ह पर्सेंटेजचा रूल लावायचा. तर तो का असतो सांगतो तुम्हाला. सक्सेसिव्ह म्हणजे काय, तर a + b + a × b/100. आता इथे एकच दिलेलं आहे 50%, तर मी इथे काय घेणार, 50% वाढ झाली, बरोबर. 50% वाढ, 50 + 50 गुणिले 50 भागिले 100. 50 आणि 50 100. इथे 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला, 25 बरोबर 125. उत्तर आलं माझं. काय जास्त गरज नाही. ऑप्शन सी उत्तर आहे. अजून पण पुढे तुम्हाला दाखवतो, अजून पुढे गणित आहे ते दाखवतो तुम्हाला. त्यात सुद्धा सक्सेसिव्ह रेट लागू शकतो. ठीक आहे, लागतोच म्हणजे. ठीक आहे, हा फॉर्म्युला लिहून घ्या. पुढचा प्रश्न बघूया. दोन संख्यांचे गुणोत्तर 3:4 आहेत, तर त्यांचा लसावी 120 आहे, तर मसावी काढा असं म्हटलं आहे. तर तेव्हा फॉर्म्युला काय वापरतो आपण, HCF बरोबर LCM A × B जेव्हा रेशोमध्ये असतो. LCM किती आहे, 120 आणि A आणि Bची व्हॅल्यू काय, 3 × 4. 4 × 12 आणि 12 × 12 10. ठीक आहे, उत्तर 10 आहे माझं, ऑप्शन ए. पुढचा प्रश्न. ए ने 3,500 रुपयासह व्यवसाय सुरू केला. ठीक आहे. 5 महिन्यानंतर बी ने 4,800 रुपयासह त्यात सामील झाला. म्हणजे पहिला ए होता आणि आता बी. एने पहिलं 3,500 रुपयाची गुंतवणूक केली आणि नंतर 5 महिन्यानंतर बी आला आणि त्याने 4,800 रुपयाची गुंतवणूक केली. ठीक आहे. तर वर्षाच्या शेवटी ते कोणत्या गुणोत्तरात नफा वाटून घेतील. आता ह्याने तर 12 महिने केली, पण ह्याने 5 महिन्यानंतर आला, तर 12 + 5 किती, 7. तर ह्याची पूर्ण 7 महिन्याची गुंतवणूक झाली. ठीक आहे. आणि आपण प्रॉफिट कसं काढतो, प्रॉफिट बरोबर इन्व्हेस्टमेंट × टाईम. आता ही माझी इन्व्हेस्टमेंट झाली आणि हा टाईम पिरियड झाला, तर यांचा गुणाकार करणार मी आणि मला रेशो काढायचा आहे त्याचा. 500 गुणिले 3,500 गुणिले 12, 4,800 गुणिले 7. ठीक आहे. तर 7 × 7, 7 × 5 35, 500. इथे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, 12 × 12, 12 चौक 48. तर 5 4. हा त्यांचा प्रॉफिटचा रेशो असणार आहे. ठीक आहे, कळलं का, ऑप्शन बी. पहिलं मी याचं इन्व्हेस्टमेंट लिहिली 3500 4800 आणि ह्याचा टाईम पिरियड लिहिला. याचा टाईम पिरियड का 12 का, कारण त्यानं 12 महिने त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली आणि ह्याचा 7 का, कारण की ह्यानं 5 महिन्यानंतर आला होता. फक्त त्यांचा गुणाकार केला आणि रेशो काढला, बस. सोपं आहे. पुढचं.
अ आणि ब त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3:5 आहे. जर त्यांची वयांची बेरीज 80 वर्ष असेल तर बीचे वय किती? जर ए आणि बी यांचा रेशो किती? 3:5 आहे. जर त्यांच्या वयांची बेरीज 80 आहे, सेम मागाचं होतं, फक्त इथं जरा फक्त वयाचं विचारलेलं आहे. ह्याचा इथं माझी बेरीज किती? 3 आणि 5 8, आणि 8ला किती म्हटले ते म्हणजे 80 म्हटले. त्यामुळे एका युनिटची व्हॅल्यू किती होणार? 10 होणार. त्यामुळे एचं वय किती झालं? 30, आणि बीचं वय किती झालं? 50 झालं. दोघांचे ॲडिशन करा, 80 आहे ते बरोबर आहे. जर रेशो काढला तर 3:5 सुद्धा येते, त्यामुळे बरोबर आहे आपलं. 30 आणि 50, एचं 30 वय आहे आणि बीचं 50 आहे. त्यामुळे काय विचारलं प्रश्नामध्ये? बीचं वय किती आहे? बीचं वय किती आहे? 50 आहे. ऑप्शन सी. पुढचा प्रश्न बघूया आता, जरा रफ करून घेतो. चार पुरुष आणि 6 महिला 8 दिवसात काम पूर्ण करत आहेत. 3 पुरुष आणि 7 महिला 10 दिवसामध्ये काम पूर्ण करत आहेत. तर 10 महिला ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील? ठीक आहे. आता 4 पुरुष आणि 6 महिला हे किती दिवसात? 8 दिवसात पूर्ण करत आहेत. तर यांची एफिशियन्सी किती येणार? म्हणजे हे 8 का आलं ते मला सांगतो आधी. 4 हे बरोबर 8 दिवसात करत आहेत. जर मला एफिशियन्सी काढायची असेल, ही त्यांची एफिशियन्सी झाली. ठीक आहे. तर मी 8ला काय करणार? इथे घेणार. कळलं का? असं एफिशियन्सी म्हणजे क्षमता त्यांची. आता परत 3 पुरुष आणि 7 महिलांचे किती? 10 दिवसात आहे. 10, 3 पुरुष आणि 7 महिला. तर हे मला पूर्ण कॅल्क्युलेशन करायचं आहे. 8 चोक 32 मेल, 8 सक 48 वुमन, 10 त्रिक 30 मेल आणि 70 वुमन. तर हे 32 मेल तिकडे जातील. ठीक आहे. नाही, हे 30 इकडे पाठवतो मी. त्यामुळे 32 मेल वजा 30 बरोबर 70 वुमन वजा 48. त्यामुळे 2 मेल बरोबर 2 50 22. त्यामुळे 1 मेन बरोबर 11 वुमन आहेत. ठीक आहे. आता तेच मी इथे टाकू शकतो. 8 4 मेन अधिक 6 वुमन, 8 4 मेल म्हणजे किती? 1 मेल म्हणजे किती? 11. त्यामुळे 11 चोक 44 झाले. 44 वुमन झाले प्लस 6 वुमन, 8 किती झाले? 50 वुमन. ठीक आहे. आता 50 वुमन 8 दिवसात काम करत आहेत. ठीक आहे. तर मी आता 10 दिवसात काढू शकतो. आता तुलना एकमेकाशी होऊ शकते. 10 महिलांचं विचारलेलं आहे मला. 10 महिला किती दिवसात? तर 8 गुणिले 50 बरोबर 10 गुणिले x. 0 गेलं, हे 0 गेलं, 8 पंचे 40. 10 महिला 40 दिवसात करू शकतात. ऑप्शन बी हे उत्तर असणार आहे माझं. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. एका वस्तूची किंमत आधी 25% वाढवली, नंतर 25% कमी केली, एकूण बदल किती झाला? असा सरळ सोपा प्रश्न आहे. मगाशी तुम्हाला सांगितलं होतं सक्सेसिव्ह कसं असते? ए प्लस बी प्लस ए इंटू बी अपॉन 100. आधी तर पहिलं 25% वाढलं आहे बरोबर, 25, नंतर 25% कमी झाले, त्यामुळे इथं 25 वापरणार मी. परत इथं अधिक 25 आणि गुणले, नंतर 25 कमी झाले, -25 अपॉन 100. आता हे 25 वजा 25 0 झालं. परत इथे 25 गुणिले 25 625 भागिले 100. पण इथं मायनस आहे, त्यामुळे मायनस चिन्ह येणार इथे, आणि जेव्हा भागाकार करणार तेव्हा 6.25 येणार. ठीक आहे, बरोबर का? पण मायनस चिन्ह असणार. मायनस म्हणजे काय असते? लॉस असते. त्यामुळे इथे इन्क्रीज नाही येणार, डिक्रीज येणार. 6.25 डिक्रीज येणार. ठीक आहे. पुढचा प्रश्न कॅल्क्युलेशनचा आहे हा. आधी पहिलं मी एवढं करतो, त्याच्यानंतर हे करतो, कारण की दोघांच्या नंतर ॲडिशन आहे. तर पहिले ह्याचं काय येणार उत्तर? रफ करतो जरा.
पहिले याचं उत्तर काय येणार? 1 आलं. आता इथे किती पॉईंट येणार? 1 2 3 3 पॉईंट आले, त्यामुळे 3 1 2 3 पहिला हा पॉईंट आला. आता ह्याची किंमत काढणार मी. 1 2 3 4 4 पॉईंट आहे, त्यामुळे 4 पॉईंट देणार. 1 2 3 4 म्हणजे ही व्हॅल्यू येणार. त्यामुळे 0 0 0 आणि 0 आणि 1 यांची ॲडिशन करायची. 1 1 0 0 0.0 हे उत्तर आहे माझं, ऑप्शन ए. पुढचा प्रश्न आहे, एका वृत्तचितीची म्हणजे सिलेंडरची उंची 10 सेंटीमीटर आणि त्रिज्या ही 7 सेंटीमीटर आहे, तर तिचे घनफळ काढा. म्हणजे व्हॉल्यूमचा फॉर्म्युला वापरायचा इथे आपल्याला. तर व्हॉल्यूमचा काय, सिलेंडरचा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय? तर व्हॉल्यूम बरोबर पाय आर स्क्वेअर एच. पायची व्हॅल्यू त्यांनी सांगितले 22.7 असं टाकायला सांगितले. ठीक आहे. आर किती आहे? 7 आहे. रेडियस त्रिज्या 7 आहे, तर 7 गुणिले 7 कारण की स्क्वेअर आहे. आणि हाईट किती आहे? 10 आहे. 7 7 गेलं, 22 गुणिले 7 गुणिले 10. 22 गुणिले 7 किती? 7 2 14, 7 2 14 आणि 1 15, 154. 154 गुणिले 10 1540. ऑप्शन ए उत्तर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया आता. एक व्यक्ती 2 वस्तू प्रत्येकी 990 रुपयांना विकते. एक 10% नफ्याने आणि दुसरी 10% तोट्याने. एकूण काय परिणाम होईल? असा प्रश्न आहे. शेवटचा प्रश्न आहे हा मॅथ्सचा. इथे सुद्धा आपण तो सक्सेसिव्ह रेटचा आपण हे करू शकतो, मेथड आपण यूज करू शकतो. इथे 990ची काय आवश्यकता नाही आपल्याला. मग सांगितल्याप्रमाणे 10% नफा म्हणजे अधिक 10 आणि दुसरे 10% तोटाने म्हणजे वजा 10 प्लस ए इंटू बी असते वरती, बरोबर. तर 10 गुणवले दुसरं तो 10% तोट्याने, त्यामुळे ते -10 होणार भागिले 100. 10 वजा 10 0 झालं. ठीक आहे. 10 10 100 झालं. वजा आहे इथं भागिले 100 किती येणार? 1 येणार, वजा 1. त्यामुळे 1% लॉस होणार आहे. ऑप्शन बी हे उत्तर आहे माझं. ठीक आहे. हे झाले सर्व. आता आपण मॅथ्सची, रिझनिंगचे, परत नंतर मराठी, इंग्लिश आणि GSचे सर्व क्वेश्चनचे ॲनालिसिस बघितलेलं आहे. आता फक्त आपला शेवटचा सेक्शन राहिलेला आहे कम्प्युटरचा, तो पण आपण आता लगेच बघून घेऊया. एकच मिनटं. विच लेअर ऑफ OSI मॉडेल इज रिस्पॉन्सिबल फॉर राउटिंग. राउटिंगसाठी कुठला OSI मॉडेलचा जो OSI मॉडेलला आहे की नाही 7 लेअर असतात. किती असतात लेअर? 7 लेअर असतात. त्यापैकी कुठला लेअर हा राउटिंगसाठी जबाबदार असतो असं थोडक्यात विचारलेलं आहे. तर हा तिसरा लेअर रिस्पॉन्सिबल असतो. तो कुठला? तर नेटवर्क लेअर हा रिस्पॉन्सिबल असतो राउटिंगसाठी. हे लक्षात ठेवा. आता तुम्हाला साथीच्या साथी लेअर सांगतो कुठले कुठले आहेत. इथे सांगतो. पहिला जो लेअर असतो त्याला फिजिकल लेअर म्हणतात. तो म्हणजे ट्रान्समिशनसाठी हा लेअर रिस्पॉन्सिबल असतो. दुसरा लेअर हा डेटा लिंक्स असतो. एरर डिटेक्शनसाठी असतो तो, म्हणजेच एरर डिटेक्शनसाठी हा डेटा लिंक हा लेअर जो रिस्पॉन्सिबल असतो. तिसरा नेटवर्क, आत्ता बघितलं राउटिंगसाठी नेटवर्क लेअर जबाबदार असतो किंवा IP ॲड्रेससाठी. हे 3 बघितले. आता चौथा कुठला असतो? तर ट्रान्सपोर्टचा असतो. ट्रान्सपोर्ट लेअर असतो. फ्लो कंट्रोलसाठी हा ट्रान्सपोर्ट लेअर जबाबदार असतो. परत 5वा लेअर सेशन लेअर म्हणतात त्याला. हा म्हणजेच मॅनेजिंग डायलॉगसाठी हा सेशन लेअर जबाबदार असतो. आता 6वा लेअर हा प्रेझेंटेशनचा असतो. प्रेझेंटेशन
ट्रान्सलेशन, इन्क्रिप्शन आणि कंप्रेशन, ह्या तिन्हीसाठी हा प्रेझेंटेशन लेअर जबाबदार असतो. आणि हा शेवटचा सातवा लेअर हा ॲप्लिकेशनचा असतो. फक्त लेअरची जर नावं जर लक्षात राहील तरी लक्षात ठेवा. युजर नेटवर्क ॲप्लिकेशनसाठी हा ॲप्लिकेशन लेअर जबाबदार असतो, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. असे आपण टोटल 7 लेअर बघितले. पहिला लेअर कुठला होता? फिजिकल. दुसरा कुठला होता? डेटा लिंक होता. तिसरा आपण प्रश्नाचं उत्तर आपलं नेटवर्क. चौथा कुठला होता? ट्रान्सपोर्ट होता. पाचवा सेशन. सहावा प्रेझेंटेशन आणि सातवा ॲप्लिकेशन, हे लक्षात ठेवा. उत्तर आपलं काय? नेटवर्क लेअर आहे. पुढचा प्रश्न, व्हॉट इज द शॉर्टकट की टू परमनंटली डिलीट अ फाईल विदाऊट सेंडिंग टू रिसायकल बिन? म्हणजे विदाऊट सेंडिंग रिसायकल म्हणजे परमनंटली डिलीट. आपण जेव्हा एखादी फाईल डिलीट करतो ती कुठं जाते? ती रिसायकल बिनमध्ये जाते. पण आपल्याला रिसायकल बिनमध्ये न पाठवता परमनंटली कायमची डिलीट करायची असेल तर कुठला आपण वापरतो? तर शिफ्ट प्लस डिलीट वापरतो. डिलीट नाही, अल्ट प्लस डिलीट नाही, कंट्रोल प्लस डिलीट नाही, शिफ्ट प्लस डिलीट लक्षात ठेवा. विच प्रोग्रामिंग लँग्वेज इज प्रायमरली यूज फॉर अँड्रॉइड ॲप डेव्हलपमेंट? अँड्रॉइड ॲप डेव्हलपमेंटसाठी कुठली लँग्वेज वापरली जाते? ती कुठली वापरते? कॉटलिन वापरली जाते, हे लक्षात ठेवा. स्विफ्ट ही कशासाठी वापरली जाते? तर iOS किंवा मॅक OS डेव्हलपमेंटसाठी वापरली जाते. आणि ही कुणी बनवले? तर ॲपलने बनवलेलं आहे. कशासाठी वापरली जाते? iOS आणि मॅक OS डेव्हलपमेंटसाठी वापरली जाते. कॉटलिनसाठी काय? अँड्रॉइड ॲप डेव्हलपमेंटसाठी. C# ही गेम डेव्हलपमेंटसाठी वापरली जाते. आणि ऑब्जेक्टिव्ह C म्हणजे जेव्हा स्विफ्ट वापरायच्या आधी ऑब्जेक्टिव्ह C वापरली जात होती, तिचा पण वापर सेमच आहे iOS डेव्हलपमेंटसाठी. फक्त ही स्विफ्टच्या आधी आली होती. आता त्याच्या ऑब्जेक्टिव्ह Cच्या जागी आता कुठलं वापरली जाते? तर स्विफ्ट वापरली जाते. एवढं लक्षात ठेव. कॉटलिन आपलं उत्तर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ स्पॅम? स्पॅमचा फुल फॉर्म विचारलेला आहे. तर फुल फॉर्म काय? तर स्टॅटिक रँडम ॲक्सेस मेमरी हा त्याचा फुल फॉर्म आहे, लक्षात ठेवा. स्पॅमचा फुल फॉर्म काय? स्पॅमचा फुल फॉर्म काय? SRAMचा फुल फॉर्म काय? तर स्टॅटिक रँडम ॲक्सेस मेमरी हा त्याचा फुल फॉर्म आहे. पुढचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ टाईप ऑफ सायबर अटॅक? सायबर अटॅकचा फुल फॉर्म हे कुठला टाईप नाही आहे? तर फिशिंग त्याचा टाईप आहे, स्पूफिंग पण आहे आणि विशिंग पण आहे. म्हणजे सायबर अटॅकमध्ये फिशिंग येतं, स्पूफिंग येतं, परत विशिंग पण येतं. कॅचिंग नाही येत. कॅचिंगमध्ये काय असतं? तर त्याच्यामध्ये काय करतात? तर स्टोअर कॉपीज करतात. म्हणजे कॉपीज जे असतात ते स्टोअर करतात टेम्पररीसाठी, डेटा म्हणून ते स्टोअर करत असतं. स्टोअर कॉपीज ऑफ डेटा टेम्पररी, म्हणजे टेम्पररी थोड्या कालावधीसाठी डिलीट करतात. म्हणजे थोडक्यात काचे जे तुम्ही डिलीट करत असता, एखादं जर तुमचं स्टोरेज जर फुल झालं तुम्ही हे डिलीट करत असता. परत SQLचा फुल फॉर्म विचारलेला आहे. तर काय आहे? तर स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज. ऑप्शन हे उत्तर आहे. सिस्टम क्वेरी लँग्वेज नाही, सिक्युअर क्वेरी लँग्वेज नाही, स्टॅटिस्टिकल क्वेरी लँग्वेज पण आहे. उत्तर काय? ऑप्शन ए आहे. पुढचा प्रश्न, विच प्रोटोकॉल यूज फॉर सेंडिंग ईमेल्स? ईमेल सेंड करण्यासाठी कुठला प्रोटोकॉल वापरला जातो? तर तो SMTP म्हणजेच ऑप्शन C आहे. आता याचा फुल फॉर्म पण लक्षात ठेवा. सिम्पल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल हा त्याचा फुल फॉर्म लक्षात ठेवा. ठीक आहे. हा मेल सेंड करण्यासाठी प्रोटोकॉल वापरला जातो. आता HTTPचा फुल फॉर्म काय? तर हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. FTPचा फुल फॉर्म काय? फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. आणि SNP याचा फुल फॉर्म काय? तर सिम्पल नेटवर्क मॅनेजमेंट प्रोटोकॉल. एवढं लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, व्हॉट इज लिनक्स? लिनक्स म्हणजे काय थोडक्यात विचारलं तर ते काय? तर ऑपरेटिंग सिस्टम आहे. ठीक आहे. आणि परत लिनक्स हे फ्री आणि ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टम आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. ओपन सोर्स आहे. आणि हे कोणी बनवलं? तर लिनस टोरवॉल्ड्स
त्यामुळे लिनक्सवरून त्याचं लिनक्स असं नाव ठेवलं. आणि हे काय ऑपरेटिंग सिस्टीम आहे, लक्षात ठेवा. ओ एस म्हणजेच ऑपरेटिंग सिस्टीम, जे काय करतं सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरला मॅनेज करतं ऑपरेटिंग सिस्टीम. शॉर्टकट टू रिडूचा शॉर्टकट विचारलेला आहे, तर कुठला आहे तर कंट्रोल+Y आहे. आणि कंट्रोल+Z म्हटलं तर ते कशासाठी, अंडोसाठी. कंट्रोल+Y म्हटलं तर रिडोसाठी. आणि कंट्रोल+R म्हटलं तर ते काय अलाइन टेक्स्टसाठी, अलाइन टेक्स्ट टू द राईट, अलाइन टेक्स्टसाठी. आणि कंट्रोल+K काय तर हायपरलिंक. हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. हायपरलिंक एक शेवटचं के त्याच्यावर लक्षात ठेवा, हायपरलिंक कंट्रोल+K. आता 1 TB म्हणजेच 1 TB इज इक्वल टू किती असतं, 1 TB म्हणजे किती असतं तर 1024 GB असतं. 1 GB बरोबर किती असतं 1024 MB. आणि 1 TB बरोबर 1024 GB असतं, हे लक्षात ठेवा. ऑप्शन ए आहे उत्तर. आणि जर जास्त एवढं नाही विचारणं सोडा, 1 TB बरोबर 10,48,576 MB असतं. एवढं विचारणार नाहीत, फक्त लक्षात असावं म्हणून लक्षात ठेवा. 1 TB बरोबर एवढे MB असतात. हे झाले सर्व 90 प्रश्न. आशा करतो मी जे विश्लेषण घेतलं ते तुम्हाला आवडलं असेल. आणि जर हे विश्लेषण जर तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि जर तुम्ही आपल्या अजून चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. ह्याची जी PDF असेल ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटेल. आणि टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेल, तिथून तुम्ही जॉईन होऊ शकता. ठीक आहे. जर तुम्हाला नेक्स्ट अजून मॉक टेस्ट फ्रीमध्ये पाहिजे असेल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. तुम्हाला असंच मी फ्रीमध्ये कंटेंट देत जाईल. फक्त तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि जे पण तुमचे मित्र तयारी करत आहेत त्यांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. जय हिंद.